नमस्कार. मी आपल्या समोर संत ज्ञानेश्वरांची एक रचना सादर करते. आवाज येतोय बरोबर? अरे अरे ज्ञाना झालासी पावना, अरे अरे ज्ञाना झालासी पावना, तुझे तुझे ध्यान कळू आले, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, विठ्ठल संदेह अन्यतत्वी, अरे अरे ज्ञाना झालासी पावना, अरे अरे ज्ञाना झालासी पावना, मुरडुनिया मन उपजलासी चित्ते, मुरडुनिया मन उपजलासी चित्ते, कोठे तुझरी ते नदी सेरया, अरे अरे ज्ञाना झालासी पावना, अरे अरे ज्ञाना झालासी पावना, दीपकी दीपका मावळल्या ज्योती, दीपकी दीपका मावळल्या ज्योती, घर भरी वाटे शून्य झाल्या, अरे अरे ज्ञाना झालासी पावना, अरे अरे ज्ञाना झालासी पावना, वृत्तीची निवृत्ती आपणा संकट, वृत्तीची निवृत्ती आपणा संकट, अवघेची वैकुंठ चतुर्भुज, अरे अरे ज्ञाना झालासी पावना, अरे अरे ज्ञाना झालासी पावना, निवृत्ती परमा अनुभवानी मा, निवृत्ती परमा अनुभवानी मा, शांतीपूर्ण क्षमा ज्ञान देवो, अरे ज्ञाना झालासी पावना, तुझे तुझे ध्यान कळू आले, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, तुझी देव तुझा तुझी भाव, देह अन्यतत्वी, अरे अरे ज्ञाना झालासी पावना, अरे अरे ज्ञाना झालासी पावना, अरे अरे ज्ञाना झालासी पावना. धन्यवाद. वा, सुंदर. सर्व उपस्थित श्रोत्यांना विनंती आहे की आपापले माईक आणि कॅमेरे कृपया बंद ठेवावे, म्हणजे आपल्याला सन्माननीय वक्त्यांचं व्याख्यान अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकता येईल. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बरेच लोक आपल्यासोबत जुळत आहेत. यानंतर कार्यक्रमाविषयी आपल्याला थोडंसं सांगतो. यावर्षी आपण रामकृष्ण व्याख्यानोत्सवाची सुरुवात केली आहे. परंतु रामकृष्ण व्याख्यानोत्सव म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? हा कोणता साधा व्याख्यानाचा कार्यक्रम नाही, तर माझे आजोबा राम शेवाळकर आणि दादासाहेब तारे यांनी आपल्या जीवनामध्ये जे तत्व पाळले आणि आपल्याला जो विचार दिला, या तत्वांचा आणि विचारांचा कुठेतरी आपल्याला आढावा घेण्यासाठी विविध विषयांचा आधार घेऊन आपण या व्याख्यानोत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक तत्वांचा त्यांना आपण जाणून घेणार आहोत, त्यांचा आढावा घेणार आहोत.
जवळजवळ वर्षभरापासून मी आई बाबा आम्ही या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचा आम्ही विचार करत होतो कशा पद्धतीने घ्यायचा. त्यात लॉकडाऊन सुद्धा सुरू होतं. शेवटी मग मार्च महिन्यामध्ये मी देशमुख सरांशी बोललो आणि तेव्हाच हा कार्यक्रम ठरला सुद्धा. देशमुख सरांनी अतिशय आनंदाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी, त्यांच्या वक्तव्याने या कार्यक्रमाचा, या उत्सवाचा शुभारंभ करण्यासाठी होकार दिला. आणि त्यानंतर मे महिन्यामध्ये रामाजोबांचा स्मृती दिन आणि दादा आजोबांचा जन्मदिन हे दोन्ही असतात. त्यामुळे 13 मे या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी, आज दादा आजोबांचा जन्मदिनाच्या निमित्त हा उत्सव घेण्याचा आम्ही ठरवलं. आणि जवळपास 2-2.5 महिन्यापासून ही सर्व तयारी सुरू होती. यामध्ये आईबाबांचं पूर्णपणे मार्गदर्शन मला होतं आहे. सोबतच रवी सातभाई सर, डॉक्टर रवी सातभाई सर यांनी सुद्धा ही लिंक तयार करून देण्यासाठी मदत केली. आणि या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आज हा कार्यक्रम आपण इथे साजरा करतो आहोत, हा उत्सव साजरा करतो आहोत. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर आज आपल्यामध्ये आपले जे सन्माननीय वक्ते आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो. तसे तर ते पूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेतच, तरीही एक औपचारिकता म्हणून आपल्याला त्यांचा मी परिचय करून देतो. डॉक्टर अरविंद देशमुख सर सध्या श्रीराम शिक्षण संस्था द्वारा संचालित कला विज्ञान महाविद्यालय पुरा येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय सरांनी 22 वर्ष गोसी टोंपे महाविद्यालय चांदूरबाजार इथे प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य केले आहे. संत श्री गुलाबराव महाराजांच्या विचार वैभवाचे वैश्विक योगदान या विषयावर सरांनी विस्तृत असा प्रबंध लिहून आचार्य पदवी प्राप्त केली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांवर आणि समित्यांवर तर सदस्य आहेत. संत श्री गुलाबराव महाराज संस्थान बोराळा येथील सर कार्याध्यक्ष आहेत. तसेच कैवल्य प्रतिष्ठान या सामाजिक व आध्यात्मिक स्वरूपाच्या संस्थेचे सर संस्थापक अध्यक्ष आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनुदान प्राप्त अशा विविध साहित्य संमेलनांचे सर अध्यक्ष राहिले आहेत. अतिशय गर्वाची बाब म्हणजे 5 ऑगस्ट 2011 रोजी रक्तदान चळवळीतील सरांच्या योगदानासाठी तत्कालीन महामहिम राष्ट्रपतींनी सरांचा राष्ट्रपती भवनात गौरव केला होता. विविध वर्तमानपत्रे व मासिकातून सरांचं लेखन सुरू असतं. महाराष्ट्र सर्वत्र आणि महाराष्ट्राबाहेर म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा सरांचे व्याख्यान झाले आहेत. ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा झाले आहेत. सरांचा हा परिचय तर आहेच, परंतु मला अजून एक सरांचा परिचय आपल्याला द्यावा वाटतो. तो म्हणजे अतिशय सात्विक जीवन जगणारं आणि आपल्या संस्कृतीला जपणारं असं व्यक्तिमत्व म्हणून सर समाजात परिचित आहेत. मी पुन्हा एकदा आदरणीय अरविंदजी देशमुख सरांचं मी आपल्या कार्यक्रमात, व्याख्यान उत्सवात स्वागत करतो आणि जास्त विलंब न करता त्यांना आपल्या वक्तव्यासाठी आपल्या समोर आमंत्रित करतो, विनंती करतो तर आपण आपल्या विषयाला, व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. माझा आवाज येतोय गंधर? हो सर, माझा आवाज येतोय एकदम क्लिअर. येतोय सर, येतोय. स्वागत आहे सर आपले. धन्यवाद धन्यवाद. नमामि सद्गुरुं शांतं सचितानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आळंदी वल्लभम माधुर्य रस कल्लोलाम शिवशक्ती रूपिणी अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनी.
गुरुभक्ती स्वरूपाय विशुद्ध ज्ञानमूर्ते भक्तिमार्ग प्रदीपाय संतदासाय ते नमः. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, ही लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनाय. आज आपणा सर्वांचं महत् भाग्य आहे की परमेश्वराच्या कृपेने आज आपल्याला आदरणीय स्वर्गीय राम शिवाळकर आणि स्वर्गीय दादासाहेब तारे यांच्या जयंती दिनाच्या दिवशी या दोन्हीही पितृतुल्य महानुभावांच्या स्मृती प्रित्यर्थ काही चिंतन करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. सर्वप्रथम मी परमादरणीय स्वर्गीय राम शेवाळकर आणि दादासाहेबांना आजच्या प्रसंगी शतशः नमन करतो. आणि आज या प्रसंगी आपल्यामध्ये आदरणीय दादासाहेबांच्या धर्मपत्नी आमच्या आई आदरणीय कमलताई तारे, आदरणीय रजनीताई कुलकर्णी वडीलकीच्या नात्याने आम्हाला आशीर्वाद देण्याकरता आपणा सर्वांमध्ये आहेत, याचा देखील मला खूप आनंद आहे. त्यांना देखील मी अत्यंत मनपूर्वक नमन करतो. माझ्या माहितीनुसार बरीच मोठी मोठी माणसं आज आपल्यासोबत आहेत. महाराष्ट्रातले ज्येष्ठ निरूपणकार आदरणीय आशुतोषजी अडोडी, परम आदरणीय विद्या वाचस्पती स्वानंदजी कुंड यांचा देखील स्नेहपूर्वक आशीर्वाद आजच्या प्रसंगी मला प्राप्त व्हावा अशी माझी प्रांजळ भावना आहे. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते विश्रामजी कुलकर्णी, आमच्या भगिनी प्राध्यापक डॉक्टर जयश्रीताई कुलकर्णी आणि अनेक सामाजिक आणि साहित्यिक गुणांचा समुच्चय असलेला युवा कवी गंधार कुलकर्णी, संपूर्ण कुलकर्णी परिवार, माझे मित्र श्री श्रीपादजी तारे, संपूर्ण तारे परिवार, ज्यांचा आपण आता कडून पूजनीय माऊलींचा अतिशय सुंदर अभंग ऐकला, त्या सोहम कलोती मॅडम आणि याकरता उपस्थित असणारे आपण सर्व. आज मला अतिशय आनंद आहे की रामकृष्ण व्याख्यानोत्सवाच्या या पहिल्या वर्षी कुलकर्णी परिवाराने माझी निवड केली. चिरंजीव गंधारच्या काव्य संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याचं भाग्य मला प्राप्त झालं होतं. आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये कुलकर्णी परिवाराच्या अतिशय सुंदर आयोजनाची भूमिका त्यावेळेला मला अनुभवता आली. तोच अनुभव आणि तोच प्रत्यय आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील घेतला. आणि म्हणून त्यांच्याकडून कुठले निमंत्रण आलं की ते अगदी उत्स्फूर्तपणे मनापासून सहज स्वीकारलं जातं. त्याबद्दल मी पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. मला पुन्हा या गोष्टीचा आनंद आहे की स्वर्गीय राम शेवाळकर आणि दादासाहेब तारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये मी व्याख्याता म्हणून जरी सहभागी झालेलो असलो तरी या दोघांचा पितृतुल्य आशीर्वाद सहवास मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. म्हणजे काय योगायोग असेल तो आपण ठरवा. आपण सर्व श्रोते संत श्री गुलाबराव महाराजांचे सद्गुरू आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय माऊलींच्या शब्दामध्ये महिषाची मूर्ती आहात. आपण याचा काय संबंध जोडायचा तो जोडा. परंतु वक्ता दशसहस्रेषु राम शेवाळकर साहित्यिक म्हणून तर मोठे होतेच, ते संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण जगातल्या मराठी समुदायाला माहीत आहे. परंतु माणूस म्हणून देखील ते किती श्रेष्ठ होते
याच्या अनुभव आणि आठवणी महाराष्ट्रातल्या घराघरामधील लोकांकडे आहेत. योगायोग असा की 23 मार्च 2008 ला नागपूरच्या धंतोली येथील अहिल्यादेवी मंदिराच्या सभागृहामध्ये माझं व्याख्यान होतं. त्या व्याख्यानाचे अध्यक्ष त्यावेळेला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय अरुणजी शेळके होते. आणि मी आपल्या सर्वांना अत्यंत आनंदपूर्वक सांगू इच्छितो की त्या व्याख्यानाचा विषय प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराज यांचे विविध ज्ञान क्षेत्रातील योगदान असा होता. व्याख्यान सुरू झाल्यानंतर एक 5-10 मिनिटांमध्ये सभागृहामध्ये थोडीशी गडबड झाली. कुणी ज्येष्ठ व्यक्ती कोणाचा तरी आधार घेत घेत समोर येत होती आणि मी जेव्हा त्या व्यक्तीकडे पाहिलं तेव्हा मला प्रचंड आनंद झाला. कारण की साक्षात सरस्वती पुत्र राम शेवाळकर आपल्या लेकराचं कौतुक करण्याकरता आपल्या प्रकृतीच्या मुळे आलेल्या कुठल्याही अडचणींकडे यत्किंचित लक्ष देता पूर्ण तास, 1.5 तास, 2 तास त्या सभागृहामध्ये उपस्थित होते. आजच्या प्रसंगी ती आठवण माझ्या मनामध्ये दाटून येणं अतिशय स्वाभाविक आहे, आपण समजू शकता. तद्वतच आदरणीय दादासाहेब तारे आज परतवाडा नगरीचं नाव घेतलं आणि दादासाहेबांचं स्मरण झालं नाही असं होणं शक्य नाही. परतवाडा नगरीचं सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संपूर्ण जे जीवन आहे ते जीवन समृद्ध करणार एक अत्यंत विलक्षण, जिद्दी, नवीन नवीन या क्षेत्रातली स्वप्न पाहणार आणि अत्यंत सुंदर पद्धतीने ते साकार करणारं दादासाहेबांचं व्यक्तिमत्व सर्वांना ज्ञात आहे. पण व्यक्तिशः माझ्याकडे दादासाहेबांच्या खूप आठवणी असल्या, त्यांचा आशीर्वादही मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला असला तरी मला आजच्या प्रसंगी दादासाहेबांचं ते रूप आठवतं ज्या वेळेला आदरणीय राम शेवाळकरांच्या इच्छेतून राज्यस्तरीय संत साहित्य संमेलनाचं आयोजन अचलपूर नगरीमध्ये करण्यात आलं होतं. केवळ महाराष्ट्रामधली नव्हे तर अन्य ठिकाणची देखील अन्य संप्रदायातील, महानुभाव संप्रदाय, विविध संप्रदायातील मंडळी राम शेवाळकरांच्या प्रेमापोटी या राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये उपस्थित झाली होती. अतिशय मोठा तो महोत्सव होता आणि त्यावेळेला दादासाहेबांनी राम शेवाळकरांच्या सूचनेनुसार त्या 3 दिवसाच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या संचालनाची जबाबदारी माझ्याकडे दिली. स्वाभाविकपणे मला थोडा ताण आला आणि मी ती चिंता जेव्हा दादांकडे व्यक्त केली तेव्हा दादांनी मला एका वाक्यामध्ये आश्वस्त केलं की सगळं 3 दिवसाचं साहित्य संमेलनाचं संचालन तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही काळजी कशाला करता, मी पूर्ण वेळ तुमच्यासोबत असेल. केवळ ते एवढं बोलले नाही तर अगदी बापाच्या वात्सल्यानं आणि प्रेमानं 3 दिवस ते माझ्या सोबत होते. त्या संचलनाचं कौतुक खूप झालं, पण त्यामध्ये मला प्रामुख्यानं दादासाहेब जे माझ्या समवेत होते, माझ्या पाठीशी होते, त्याचंच ते श्रेय आहे असं सातत्यानं जाणवतं. आजही ती आठवण माझ्या मनामध्ये आली की माझं मन उचंबळून येतं. आणि म्हणून कदाचित त्यांनीच अशा प्रकारची प्रेरणा कुलकर्णी परिवाराला दिलेली असावी की आमच्या पुण्य स्मरणार्थ आयोजित करणाऱ्या या प्रथम व्याख्यान सेवेकरता आपण, कदाचित माझी तेवढी योग्यता नाही, पण प्रेमापोटी कुलकर्णी परिवाराला सूचित केलं असेल की आपण अरविंद देशमुखांची निवड करा. आणि म्हणून पुन्हा मी त्यांना एकदा अत्यंत श्रद्धापूर्वक नमन करतो. आणि आज आपला जो विषय आहे प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराजांचं जीवन आणि कार्य या विषयाकडे वळतो. मंडळींनो, सध्याचं वातावरण अत्यंत अस्वस्थ आहे, अशांत आहे, असुरक्षित आहे, हे आपण सर्वजण अनुभवतच आहोत. पण या कोरोनाचं वातावरण जरी नसलं तरी त्यावेळेला देखील संपूर्ण जगाचं वातावरण कसं आहे, आपण त्यावेळेला देखील फारसं या वातावरणाविषयी समाधानी नसतो. तुमचं माझं याबाबतचं चिंतन आणि मत क्षणभर बाजूला ठेवूया. पण बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी या संपूर्ण जगाविषयीचं जे चिंतन आपल्या समोर मांडलं ते आपल्या सर्वांना अंतर्मुख करणार आहे. दलाई लामा असं म्हणतात की आज
इमारतींची उंची वाढत चालली, पण माणुसकीची उंची कमी होत चालली. रस्ते रुंद होत चालले, पण दृष्टी मात्र अरुंद होत चालली. घरं मोठी झाली, पण कुटुंब छोटी झाली. सगळ्या क्षेत्रांमधले तज्ज्ञ वाढले, पण ते तज्ज्ञ वाढल्याबरोबर त्या क्षेत्रातल्या समस्या कमी व्हायला पाहिजे होता, पण तसा अनुभव आला नाही. सगळ्या क्षेत्रातल्या समस्या देखील वाढल्या, वेगवेगळ्या पॅथी झाल्या, विविध डॉक्टर उपलब्ध झाले, असंख्य औषधं आली, परंतु आरोग्य मात्र दुरापास्त झालं. आम्ही आमच्या जीवनामध्ये वर्षांची भर टाकायला लागलो, पण वर्षामध्ये मात्र जीवनाची भर पडत नाही, ही खरं आहे. आम्ही चंद्रावर गेलो, मंगळावर गेलो, परंतु आपल्या शेजारच्याशी, आणि मी तर त्याही पलीकडे जाऊन असं म्हणेन की घरातल्या माणसाशी देखील आपला स्वाभाविक अकृत्रिम आणि प्रेमाचा संवाद खुंटला. आमची मालकीची, अधिकाराची भाषा वाढली, परंतु आमची कर्तव्याची भूमिका कमी झाली. हवेचं प्रदूषण असल्यामुळे त्याकरता प्रयत्न सुरू झाले. थोडासा कॅमेरा ऍडजस्ट करत मग चेहरा. बरोबर. आता ठीक आहे का? ठीक आहे का आता? हो हो सर. थोडंसं अजून, थोडा अजून मागे पाहिजे. बरोबर. ठीक आहे. हो सर, ठीक. आवाज येतोय ना व्यवस्थित? हो हो सर, येतोय. आता चेहरा व्यवस्थित दिसतोय? हो सर, चालते ना. आवाज येतोय बरोबर आता? हो हो. कॅमेरा ठेवा, फोन उंचावर करा. उंचावर करू का? वर करा फोन वर, अरविंदराव. बरोबर. फोन ठेवा, दिसत नाही. हा, यस 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 यस. अजून अजून वर, अजून वर. गुड. तो एका बाजूने झाला, थोडासा सेंटर मध्ये घ्या. हा, थोडा वर घ्या आणखी. हा, ठीक आहे आता. येस. चालेल. गुड. चालेल का आता? हो हो सर. हो हो. आम्ही आमची कर्तव्याची भूमिका विसरलो, आणि म्हणून प्रदूषणामुळे वातावरण शुद्धीचा प्रयत्न झाला, पण आत्मा गुदमरतो काय, त्याचा काय, हा प्रश्न निर्माण झाला. आजच्या काळामध्ये उंच माणसं आहेत, पण व्यक्तिमत्वांचं खुजीकरण वाढलं. आमच्याकडे मोकळा वेळ आहे, परंतु त्याच्यातली गंमत गेली, जी आपण आज देखील अनुभवतो आहोत. विविध खाद्यपदार्थ आले. आपल्याच पिढीच्या लोकांचा विचार केला तर आपल्या लहानपणी इतके खाद्यपदार्थ आपल्याला कधी बघायला मिळाले नाही, परंतु आपण बघतो आहे की त्याच्यामधला स्वाद निघून गेला. घरामध्ये 2 कमावणारी माणसं निर्माण झाली, पण त्यांचे घटस्फोट वाढलेले आहेत. घरं सजली, पण घरकुलं मात्र दुभंगली. म्हणजेच याचा परिणाम एकंदर असा झाला की आम्ही बाहेर जिंकत चाललो, पण आतमध्ये मात्र पराभूत होत चाललो. आजचं वातावरण जर बघितलं तर आपण बाहेर जिंकतो असं देखील म्हणण्याचं धाडस आपण करणार. निसर्ग, नियती आणि परमेश्वर जणू काही एकत्रितपणे संपूर्ण मानव समुदायाच्या विरोधात उभे आहेत, आणि माणसाला तू किती यत्किश्चित आहे याची जाणीव जणू ते करून देत आहेत. अशा प्रकारची भावना आपल्यापैकी अनेकांची झाली. आणि म्हणजे या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण विचार करतो, किंवा दुर्लभ अशा मनुष्य जीवनामध्ये सगळ्यात शेवटी माणसाला काय पाहिजे असतं, तर त्याचं उत्तर असं आहे की त्याला आंतरिक शांततेचा अनुभव घ्यायचा असतो. आत्मा गुदमरतोय म्हणजे नेमकं काय? आम्ही बाहेर जिंकत चाललो आणि आतमध्ये मात्र पराभूत होत चाललेलो आहे म्हणजे काय? ही जी आंतरिक शांतता आहे, जी मनशांती आहे,
त्याच्याकरता माणसाचा सदैव प्रयत्न राहिलेला आहे युगानुयुगी. आणि म्हणून ती प्राप्त व्हावी याच्याकरता मार्ग कोणता? त्याच्याकरता निश्चितपणे मार्ग आहे संतांच्या चरणांचा. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं वचन आहे, जासी तरी जाई संताची या गावा, होईल विसावा मनातील. तुकोबाराय आपल्याला आश्वस्त करतात की संतांच्या चरणाशी जा, तिथे नतमस्तक हो, विनम्र हो, आणि मग तू अत्यंत श्रद्धेनं त्यांनी सांगितलेल्या शिकवणुकीचं चिंतन कर आणि त्याचा अनुभव घे. नक्की तुझ्या मनाला एक विश्रांतीचं स्थान प्राप्त झाल्याचा अनुभव तुला येईल. आपण बघितलं की अशा प्रकारच्या मनशांती करता संतांनी आम्हाला एक मार्ग सांगितला, तो आहे भक्ती मार्ग. वली ज्ञानदेवांपासून समर्थ रामदास तुकारामादी संतांपर्यंत केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या 800 वर्षांमध्ये या सर्व संतांनी आम्हाला भक्ती मार्ग दाखवला. पण बऱ्याच वेळा आम्हाला असं वाटतं की भक्ती हे ऐच्छिक विषय. पण आपण बघितलं असेल बंदर आवाज रिबाउंड होतोय का? हो सर हो. कोणाचे इतरांचे कोणाचे माईक सुरू असतील तर बंद करावे कृपया. करू सुरू? हा सर. हो. आणि म्हणून पहिल्यांदा आपण आज थोडस समजून घेतलं पाहिजे. समजून घेतण्यापेक्षा थोडीशी त्याची आठवण करून ती संतांची भूमिका आपण थोडीशी पक्की केली पाहिजे की मला जर माझ्या जीवनामध्ये अत्यंत दुर्मिळ अशा मनुष्य जीवनामध्ये सगळ्यात शेवटी जे महत्वाचं आपण मानतो ती जर मनशांती पाहिजे असेल, मानसिक आनंद पाहिजे असेल, तर संतांच्या दृष्टीनं भक्ती हे मूल्य आपण प्राप्त केलं पाहिजे. संत श्री गुलाबराव महाराजांचे सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये जे प्रतिपादन केलं ते अशा प्रकारचं आहे की भक्ती ही आपली माणसाची टॉप प्रायोरिटी असली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की माणसाने भक्ती करावी आणि अन्य सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करावं. बऱ्याच वेळा तसा अर्थ लावला जातो. परंतु संत असं म्हणतात की आपल्या प्रतिभेच्या आधारे, आपल्या रुचीच्या आधारे जीवनाच्या आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपण यशाचं शिखर गाठावं. पण ते करत असताना मात्र आपल्या जीवनाचं अधिष्ठान हे भगवंताच्या भक्तीचं असावं. समर्थांचं चिंतन या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे आठवता येतं. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि म्हणून ही भक्ती करत असताना ही भक्ती आपल्याला प्राप्त व्हावी असं माणसाला वाटलं पाहिजे. ही जर भक्ती माणसाच्या जीवनामध्ये नसेल तर ते जीवन निरर्थक आहे असं संतांचं मनोगत आहे. संत श्री गुलाबराव महाराजांच्या जी परंपरा, वैदिक परंपरा आचार्यांपासून सुरू झालेली, आचार्य शंकराचार्य, आद्य शंकराचार्यांकडचा एक प्रसंग असा सांगितला जातो की त्यांच्याकडे एक व्यक्ती गेले आणि दुसरे व्यक्ती आचार्यांना त्यांचा परिचय करून देत होते. ज्या ज्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आणि समाजामध्ये महत्वाच्या मानतो लौकिक दृष्टीनं, त्या सगळ्या गोष्टी एकत्रित पद्धतीने त्यांच्या ठिकाणी होत्या. ते म्हणाले की आचार्य हे जे गृहस्थ आहेत हे अतिशय विद्वान आहे. आचार्य म्हणाले फार छान, सरस्वतीची कृपा आहे. केवळ सरस्वती नाही तर यांच्यावर लक्ष्मीची देखील कृपा आहे. आचार्य म्हणाले फार छान, हे विद्वान आहेत, श्रीमंत आहेत, समाजामध्ये लोकप्रिय देखील आहेत. अशा प्रकारचे सगळे गुण आचार्यांनी त्या व्यक्तीचे ऐकल्यानंतर आचार्यांनी एक साधा आणि छोटा सोपा प्रश्न केला की हे सगळं आहे पण यांच्या अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम आहे का, भगवंताची भक्ती करतात का? तेव्हा परिचय करून देणारा व्यक्ती म्हणाला की नाही, तेवढं फक्त नाही. त्यावेळेला आचार्यांचं अष्टकम त्यावेळेला जन्माला आलं
आणि त्याच्यातला मुख्य विषय असा होता की ततक किम ततक किम ततक किम ततक किम. आचार्य म्हणतात की हे सगळं आहे, पण त्या भगवंताविषयी जर त्यांच्या अंतःकरणात प्रेम नाही, त्या भगवंताविषयीची भक्तीची भावना जर त्यांच्या अंतःकरणात नाही, तर हे सर्व निरर्थक आहे. त्याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग, अशा प्रकारची प्रवृत्ती केलेली आहे. त्यामुळे त्याच्यातला आचार्यांचा भाव आपण लक्षात घेऊ शकतो. अशी ही भक्ती माणसाला प्राप्त व्हावी याच्याकरता गेल्या शतकांमध्ये अत्यंत अधिकार संपन्न अशा प्रकारचा अवतार जर कोणाचा झाला असेल मंडळींनो, तर तो संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराजांचा. हे सगळ्यांना वाटतं हे तर खरं आहेच, पण खुद्द श्री महाराजांनी सांगितलं की भगवान श्री नारदांच्या आज्ञेने महाराज संत श्री गुलाबराव महाराजांचा एक ग्रंथ आहे, स मंतव्यांश सिद्धांत तुषारांत. नाव जरा कठीण आहे. या ग्रंथामध्ये श्री महाराज असं म्हणतात की नारदांच्या आज्ञेने भक्तीच्या प्रसारार्थ माझा अवतार झालेला आहे. आणि म्हणून ज्यांची ज्यांची महाराजांवर श्रद्धा आहे, महाराजांविषयी आस्था आहे, त्यांनी आपल्या जीवनामध्ये भक्तीचा विचार केला पाहिजे. भक्तीचा विचार कसा करता? कदाचित एखादा माणूस म्हणू शकतो की आम्हाला की देव वगैरे प्राप्त करायचा, अगदी मान्य आहे. पण भक्तीचा विचार हा केवळ देवाच्या प्राप्ती करता नाही, तर हा जो देह आपल्याला प्राप्त झालेला आहे, या देहामध्ये असणाऱ्या देवाचं सानिध्य अनुभवण्यासाठी आहे. ते सानिध्य कशासाठी अनुभवायचं? ते सानिध्य अनुभवायचं जी तुम्हाला आणि मला नव्हे समस्त मानवजातीला हवी आहे. मानसिक शांतता, मानसिक आनंद, सुख, त्या सुखाकरता ते अनुभवायचं. अलीकडे काही वैद्यकीय क्षेत्रातल्या, सामाजिक क्षेत्रातल्या, आध्यात्मिक क्षेत्रातील काही तज्ञ व्यक्तींनी मानसिक शांततेची काही लक्षणं सांगितली. सिम्पटम्स ऑफ इनर पीस, मेंटल पीस. आता असं होतं का? ते असं म्हणतात की फ्रिक्वेंट अटॅक्स ऑफ स्माइलिंग. सहज माणसाच्या चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे. आपण व्हॉट्सअपमध्ये अशा प्रकारचे अनेक शेअर आता बघत असतो जे आपल्याला मुस्कुराहटचं महत्व सांगत असतात. पण आपण बऱ्याच वेळा बघतो की नावामध्ये स्मित आहे, नावामध्ये हास्य आहे, पण प्रत्यक्ष चेहऱ्यामध्ये ते दिसत नाही. माणूस चिंतित असतो. फ्रिक्वेंट अटॅक्स ऑफ स्माइलिंग. त्याच्यामध्ये फ्रिक्वेंट ओव्हरवेल्मिंग एपिसोड्स ऑफ ऍप्रिसिएशन. जी गोष्ट चांगली दिसेल तिच्याविषयीचं कौतुक वाटतं. बघा किती छोटं छोटं आहे. त्यानंतर लॉस ऑफ इंटरेस्ट इन जजिंग अदर पीपल्स. दुसऱ्या लोकांना जज करणं हे आपल्या अंतःकरणातून सुटलं पाहिजे. त्याचा संबंध मानसिक शांततेशी आहे आणि देवाचं सानिध्य अनुभवण्यासाठी आहे, म्हणजेच पर्यायानं भक्तीशी आहे. संत श्री गुलाबराव महाराजांचा चित्तोपदेश नामक ग्रंथ आहे. आपल्याला समर्थ रामदास स्वामींचा मनाचे श्लोक हा ग्रंथ माहित आहे. तो प्रातस्मरणीय आहे. मनाची शते ऐकता मनाची दोष जाते. ज्याच्या रोजच्या प्रातःकालीन स्मरणानं मनाची दोष जाते हे सामर्थ्य ज्या मनाच्या श्लोकांमध्ये आहे, त्याच ग्रंथाच्या पार्श्वभूमीवर चित्तोपदेश नामक ग्रंथ आहे. संत श्री गुलाबराव महाराज असं म्हणतात, नको दोष पाहू कदा या जनाचे, सख्या दोष पाहूनी सांडी मनाची. अरे बाबा, कुठल्याही अन्य लोकांचे दोष बघायचे नाही, पण स्वतःच्या दोषांचं जरा परीक्षण कर आणि ते सोडण्याचा प्रयत्न कर. त्याच्या पलीकडे असं आहे की लॉस ऑफ ऍबिलिटी टू वरी. आपल्यामध्ये चिंता करण्याची क्षमता प्रचंड वाढते आणि म्हणून ती चिंता करण्याची क्षमता नष्ट होणे. पलीकडे टेंडन्सी टू ऍक्ट अपॉन होप रॅदर दॅन ऑन फिअर. बऱ्याच वेळा आपण असं बघत असतो की एकंदर वातावरणाचा परिणाम आपल्या मनावर असा होतो की आपण सतत काही सकारात्मक आशा डोळ्यासमोर ठेवून काम करण्यापेक्षा सतत भीती आणि तणावग्रस्त राहत असतो. याचा संबंध भगवंताशी आहे, याचा संबंध मनाच्या आंतरिक सुखाशी आहे, याचा संबंध मनाच्या आंतरिक आनंदाशी आहे. आणि हेच भक्तीचे एक रूप आहे. संत श्री गुलाबराव महाराजांनी याचं वर्णन केलेलं आहे. आपण इथे स्वतःला हे सगळं पडताळून पाहू शकता. आणि त्या पलीकडे ऍबिलिटी टू गिव्ह अँड रिसीव्ह लव्ह इन स्पाइट ऑफ लाईफ प्रॉब्लेम. जीवनामध्ये समस्या राहणारच, पण या समस्या राहिल्यानंतर आपल्या ठिकाणी जे आंतरिक प्रेम आहे त्याची देवाणघेवाण आपल्याला सहजपणे करता आली पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन
शेवटचं पण महत्वाचं की शेअरिंग व्हॉट एव्हर लिटिल यू हॅव विथ द पीपल शेअरिंग लेस इन देअर लाईफ. त्यांच्याकडे कमी आहे, त्यांच्याकडे तुमच्याकडे जे काही आहे ते थोडंसं तुम्ही त्यांना दिलं पाहिजे. आणि हे जर केलं तर मग एक मनाची अशी स्थिती प्राप्त होते की मग माणूस आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो. आणि आपल्या सर्वांना यापेक्षा दुसरं काय हवं आहे? जगामध्ये संपूर्ण मानवजातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरू असतील, पण अंततोगत्वा यापेक्षा दुसरा उद्देश काय? त्यालाच आपल्याला असं म्हणता येईल ॲबिलिटी टू एन्जॉय ईच मोमेंट इन लाईफ. जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे. तो घेता येऊ शकतो का? हो, निश्चितपणे घेता येऊ शकतो. थोडंसं वेगळं उदाहरण मी आपल्या समोर मांडतो. बहिणाबाई चौधरींचे चिरंजीव सोपानदेव चौधरी जे स्वतः देखील एक कवी होते, त्यांना कॅन्सर झाला. आता आपण कॅन्सर झाल्याबरोबर आपल्याला माहित आहे की कॅन्सर म्हणजे एका अर्थाने कॅन्सर. पण जेव्हा सोपानदेव चौधरी हे मृत्यूशय्यावर होते तेव्हा त्यांना भेटायला गेलेल्या व्यक्तीला सोपानदेव चौधरी असं म्हणतात. आपण लक्षात घ्या, अ मॅन हु इज ऑन डाईंग बेड. ते असं म्हणतात की मला ब्लड आहे पण प्रेशर नाही, डोकं आहे पण दुखत नाही, बट कॅन्सर नो अँसर. अशा प्रकारचा एक स्वाभाविक विनोद सोपानदेव चौधरी असं करतात. एन्जॉईंग ईच मोमेंट ऑफ लाईफ. लोकमान्य टिळकांनी आपल्या मुलाच्या प्लेगमुळे झालेल्या निधनाची वार्ता कळल्यानंतर देखील सुद्धा अत्यंत शांततेनं आणि श्रीमद भगवद्गीतेतल्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणांप्रमाणे आपला अग्रलेख पूर्ण केला, केसरीच्या वितरणाची व्यवस्था केली आणि मग आपल्या प्रिय अशा पुत्राच्या शवावरून हात फिरवला. आपल्या भागाचे उदाहरण गाडगे बाबा कीर्तनात असताना त्यांना त्यांच्या मुलाच्या निधनाची वार्ता कळली, पण त्यावेळेला ते असं म्हणतात, ऐसे गेले कोट्यान कोटी काय रडू एकासाठी. याचा अर्थ ते पाषाण हृदय ते अशातला भाग. पण कुठल्याही प्रसंगी चित्ताची समतोल अवस्था न बिघडू देणं आणि त्या क्षणाला स्थिर राहणं, त्या क्षणाचा आनंद घेणं, ही जी अवस्था आहे श्रीमद भगवद्गीतेनं वर्णन केलेली, तो भक्तीचा पाया आहे. आणि म्हणून संत श्री गुलाबराव महाराजांनी त्याचं प्रतिपादन आपल्या संपूर्ण अवतार कार्यामध्ये केलं. किंबहुना ते असं म्हणाले की पलीकडचा काळ अत्यंत कठीण आहे आणि या अत्यंत कठीण काळामध्ये म्हणजे आजच्या काळामध्ये बघितल्यानंतर संत श्री गुलाबराव महाराजांच्या त्या प्रतिपादनाची आठवण होते. आणि या काळामध्ये स्वतःचं आणि स्वतःच्या संपूर्ण कुटुंबाचं जर रक्षण करायचं असेल तर त्याकरता भक्तीशिवाय दुसरा कुठलाही मार्ग राहणार नाही. आपल्याला पटतं का ते बघ. त्याहीपेक्षा हा विषय इतका महत्वाचा आणि सोपा संत श्री गुलाबराव महाराजांचे उत्तराधिकारी पूजनीय वेदांत केसरी बाबाजी महाराज पंडित यांनी एक सूचना काढली. आपण वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये काम करतो आणि कार्यालयाचे प्रमुख काही सूचना काढत असतात. सर्व स्टाफ मेंबरना सूचित करण्यात येते की त्या प्रकारे पूजनीय वेदांत केसरी बाबाजी महाराज पंडित ज्यांच्यावर संत श्री गुलाबराव महाराजांची पूर्ण कृपा आणि पूर्ण प्रेम, ते बाबाजी महाराज पंडित असं म्हणतात की पुढील काळ अत्यंत कठीण येणार आणि या काळामध्ये स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाचं जर रक्षण करायचं असेल तर संपूर्ण कुटुंबाला भगवंताच्या भक्तीचं आणि भगवंत नामाचं प्रेम आपण लावलं पाहिजे. क्षणार्धम अपि व्यर्थ न नियम या भक्तिसूत्राची आठवण बाबाजी महाराज पंडितांनी करून दिली की आपला एक क्षण देखील व्यर्थ जाता कामा नये. पण ते जरी आपण सोडलं तरी काही क्षण मात्र दैनंदिन जीवनामध्ये हे भक्तीसाठी वेचले गेले पाहिजेत. आणि हे सगळं जे प्रतिपादन आहे बाबाजी महाराज पंडितांनी गुलाबराव महाराजांच्या आज्ञेवरून केलेलं आहे. संत श्री गुलाबराव महाराज असं म्हणतात, मना सर्वदा शंकराते भजावे, मना सर्वदा कृष्ण पाया पुजावे, मना सर्वदा सद्गुरु आठवावा आणि मना अंतरी देवतो साठवा. या पद्धतीचं चिंतन करत या पद्धतीनं रोज आपली दिनचर्या घडवत जर आपण पुढे गेलो तर अंतःकरणामध्ये असलेला जो भगवंत जो साठवलेला आहे त्याचा प्रत्यय आल्याशिवाय आपल्याला सद्गुरूंच्या कृपेने राहणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं हे चिंतन करत असताना आज आपण पाहतो की माणसाच्या जीवनामध्ये
त्याच्या सोबत काय आहे? आज आपण सर्वजण अनुभव घेत आहोत. व्हॉट्सअपवर आता काही विनोद येतात, पण ते दुर्दैवानं खरे आहे की कुठला एकट्या व्यक्तीचा फोटो दिसला की त्याच्या खालचं संपूर्ण मजकूर वाचेपर्यंत मनात धडकी भरते. बाहेर फ्लेक्सवर फोटो दिसला की आता भीती वाटायला लागली, कारण की ती बऱ्याच वेळा खरी झाली की आपल्या जवळची माणसं आपण या कोरोना सारख्या असाध्य आजाराने गमावलेली आहेत. घरातला अत्यंत जीव करता सवरता माणूस या आजारामुळे दवाखान्यात जातो आणि नंतर आयुष्यभराची साथ सोबत देणारी पत्नी, मुलं, बाळ, आई वडील हे देखील त्याला बघू शकत नाही. परस्पर या संपूर्ण जगाच्या या एवढ्या मोठ्या व्यापामध्ये कुठं तो लुप्त होऊन जातो, काही कळत नाही. माणसाचं अस्तित्व किती साधारण आहे. आणि हे करत असताना मग त्या मोठ्या प्रवासाकरता, अंतिम प्रवासाकरता तो जात असताना त्याच्यासोबत काय असू शकतं? गुलाबराव महाराजांनी प्रतिपादन केलेलं आहे की या ठिकाणी हा देह जरी भस्मीभूत होत असला, भस्मीभूतश्च देहश्च पुनरागमना कुतः, चार्वाकांनी हा प्रश्न केलेला आहे की इथं या देहाची राख झालेली आम्ही बघतो आणि कुठला आला पुनर्जन्म. चार्वाकांचं म्हणणं बरोबर असेल, पण संत श्री गुलाबराव महाराजांचं याबाबत प्रतिपादन असं आहे की हा देह नष्ट झाल्यानंतर देखील एक सूक्ष्म देह असतो आणि त्या सूक्ष्म देहाला पलीकडचा प्रवास करावा लागतो. संस्कृत सुभाषितकारांनी म्हटलं आहे, धनानी भूमो पशवश्य गोष्टे भार्या गृहत्वारी जनस्पशाने कर्मानुगो गच्छती जीव एका. ही सगळी जुनी आपली संपत्तीची मोजमाप करण्याची साधनं होती. जमीन आहे, गोधन आहे, आपली प्रिय पत्नी आहे, तो म्हणते की उंबरट्यापर्यंत. आता प्रिय पत्नी तर दारापर्यंत देखील येऊ शकत नाही, ती घरीच असते आणि दवाखान्यात या दुर्दैवाने एखाद्याचा मृत्यू झाला तर परस्पर त्याला स्मशानामध्ये नेल्या जातात. आणि म्हणून अशा वेळेला माणसाच्या सोबत येणार तर काय, तर कर्म येणार. पण ते कोणतं कर्म येणार? जे कर्म भगवंताला स्मरून केलेलं असेल अशा प्रकारचं कर्म होईल. आणि अशा प्रकारच्या कर्माची साथ संगत ही माणसाला पलीकडच्या जीवनामध्ये सोबत असते आणि पलीकडच्या त्याच्या जीवनाचा प्रवास तिथून होत असतो. म्हणून या जीवनामधलं आनंद घेत असताना, हे जीवन सजवत असताना पलीकडच्या जीवनाचा देखील आपल्याला प्रवास करायचा आहे. आणि त्याकरता मग आपल्याला भगवंतासोबत आपलं नातं जोडून घ्यायचं आहे, देवासोबत आपलं नातं जोडून घ्यायचं आहे, असं संत श्री गुलाबराव महाराजांचं आणि एकत्र समस्त संतांचं प्रतिपादन. मग आपण म्हणतो की तो देव आम्हाला दिसला नाही, तो देव कसा आहे? सगळ्याच गोष्टींचा अनुभव आपल्याला आपली फारशी योग्यता नसताना, त्याच्याकरता आपले फारसे प्रामाणिक प्रयत्न नसताना येईल अशी अपेक्षा करणं चूक आहे. परंतु ज्यांच्यावर आमचा विश्वास आहे, ज्यांच्यावर आमची श्रद्धा आहे, त्यांनी त्याचा अनुभव घेतला. संत श्री गुलाबराव महाराजांनी भगवंताचा आणि देवाचा अनुभव घेतला आणि ते म्हणाले, देव सुंदर सुंदर, देव अतिशय सुंदर आहे, देव सुंदर सुंदर आवडतो निरंतर आणि म्हणून मला तो सदैव आवडतो. देव सज्जन सज्जन त्याचे पायी जडो म्हण. देव समर्थ समर्थ पूर्वी दुर्बळाची आर. शब्द इतके सोपे आहेत की त्याच्यावर फारसं विश्लेषण करण्याची गरज नाही. देव सुंदर आहे, देव सज्जन आहे, देव समर्थ आहे, देव आई कृपावंत तुझा नाही, देवासारखा कृपावंत दुसरा कोणीही नाही. आणि शेवटी असं म्हणतात, देव बाप निवारी तू तिन्ही ताप. जे आध्यात्मिक, आदिभौतिक आणि देहिक अशा प्रकारचे सगळे ताप आहेत, दुःख आहेत माणसाच्या जीवनामध्ये, ते संपूर्ण निवारण्याचं सामर्थ्य हे भगवंताच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या भगवंताला आपलंसं करून घेतलं पाहिजे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज असं म्हणतात की आपला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख. याचा अर्थ केवळ देवदेव करावं असं नाही. बऱ्याच वेळा असं होतं की संत आम्हाला देववादी करतात म्हणजे दैववादी करतात, पण या मताशी मी अजिबात सहमत नाही. कुठल्याही संतांनी आपल्याला दैववादी केलेलं नाही. बाकी संतांचे दाखले घेणं जरी वेळेअभावी शक्य नसलं तरी ज्यांच्या जीवनाचं आपण चिंतन करत आहोत ते संत श्री गुलाबराव महाराजांची केवळ एक दोन जरी वाक्य आपण बघितली तरी आपल्याला लक्षात येईल की संत श्री गुलाबराव महाराजांचा दैववाद हा किती नावडता विषय आहे. संत श्री गुलाबराव महाराज असं म्हणतात की माझ्या शिष्यानं जोडे शिवलेले मला चालतील, परंतु तो निरुद्योगी बसलेला मला कदापि आवडणार नाही. आत्यंतिक प्रयत्न. संत श्री गुलाबराव महाराज असं म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये अनुकूल घडावं याच्याकरता मनुष्याने आत्यंतिक प्रयत्न केल्यानंतर देखील जर त्याच्या वाट्याला दुःख आलं तर त्यावेळेला मनाची जी सैरभैर अवस्था होते ती अवस्था संतुलित करण्याकरता, मन स्वस्थ करण्याकरता, मन शांत करण्याकरता घ्यावयाचा शब्दाचा आधार म्हणजे नशीब. आपण लक्षात घ्या,
पलीकडे ते असं म्हणतात की तुमचं नशीब खूप चांगलं आहे, तुमचं प्रारब्ध खूप चांगलं आहे, पण तुम्ही जर ते त्याच्याकरता आवश्यक ते प्रयत्न केले नाही तर ते प्रारब्ध देखील नशीब देखील हँडिकॅप होतात. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये काही चांगलं घडायचं असेल ते तुमच्या नशिबात जरी असेल तरी त्याला प्रयत्नांची जोड असली पाहिजे. संत श्री गुलाबराव महाराजांनी आत्यंतिक प्रयत्नवाद आपल्या जीवनामध्ये सांगितला. संत श्री गुलाबराव महाराजांवर पूजनीय माऊलींची पूर्ण कृपा होण्याच्या अगोदर डोक्यावर पुस्तकाची पेटी घेऊन संत श्री गुलाबराव महाराज गावोगाव फिरले. हे मला आपल्याला आजच्या निमित्तानं सांगते. आणि मिळेल त्या व्यक्तीकडून तुमच्या माझ्यासारखा कुठलाही सुबुद्ध सुजाण व्यक्ती, सुशिक्षित व्यक्ती जर त्यांना भेटला तर आपल्या जवळचं जे काही असेल नसेल, जेव्हाही असेल किंवा हातातलं कडं असेल ते देऊन संत श्री गुलाबराव महाराजांनी ते अभंग त्यांच्याकडून वाचून घेतले. याच्यातून संत श्री गुलाबराव महाराजांची भ्रमंती झाली. म्हणून आपण अनेक साधू पाहिले असतील, ते पूजनीय आहे. व डोक्यावर पुस्तकाची पेटी घेऊन गावोगाव फिरणारा साधू, अशा प्रकारचं वर्णन एका लेखकाने संत श्री गुलाबराव महाराजांचं केलेलं आहे. त्याचा आशय आपण लक्षात आत्यंतिक प्रयत्न नाही ज्ञानेन सदृशम पवित्र हे विद्यते. गीतेमध्ये असं म्हटलंय की ज्ञाना इतकं पवित्र, आणि ते पवित्र असल्यामुळे त्याच्या इतकं सामर्थ्यशाली दुसरं काही नाही. ते ज्ञानाचा चालता बोलता ज्ञानकोश म्हणजे संत श्री गुलाबराव महाराज आपण लक्षात. आणि म्हणून संत श्री गुलाबराव महाराजांच्या या जीवनामध्ये अशा प्रकारची भक्ती आपण भगवंताची करावी, भगवंताशी नातं जोडून घ्यावं, या दृष्टीनं त्यांचं प्रतिपादन आहे. या दृष्टीनं त्यांच्या संपूर्ण साहित्याची रचना 1881 ते 1915 असं 34 वर्षाचं कालखंड, असं 34 वर्षाचं अल्प आयुष्य श्री महाराजांच्या वाट्याला आलं. त्यातही आपल्याला माहित असेल की केवळ 9 महिन्याचे असताना त्यांचे डोळे गेले. म्हणजे एका अर्थानं ते जन्मांध होते. आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या लोणी टाकळी, अकोला मार्गावर असलेल्या लोणी टाकळी या आजही अतिशय छोटं गाव आहे. तिथे संत श्री गुलाबराव महाराजांचा जन्म झाला. आणि पुण्याला 1920 मध्ये संत श्री गुलाबराव महाराजांनी आपला देह ठेवला. माफ करा, 1915 ला ब्रह्मस्थानी प्रयाण केलं. हे करत असताना घरामध्ये कुठल्याही प्रकारची शिक्षणाची पार्श्वभूमी नाही, औपचारिक शिक्षणाचा गंध नाही. अशा वेळेला आपण याला काय म्हणणार ते आपण ठरवा. मराठी, हिंदी, संस्कृत, वृंदावनामध्ये बोलली जाणारी ब्रजभाषा, वऱ्हाडी भाषा, स्वतंत्र अशा नारंग भाषेचा शोध, पशुपक्ष्यांच्या भाषेचं देखील ज्ञान, इतका प्रचंड व्यासंग 130 ग्रंथांमधून केला. ज्याच्यामध्ये 2500 अभंग आहेत, 2500 पद आहेत, जवळपास 1250 गीत आहेत, तितकेच 1000 श्लोक आहेत आणि 23,000 ओव्या आहेत, जवळपास 6000 पृष्ठ भरतील. इतका मोठा हा व्यासंग संत श्री गुलाबराव महाराजांचा केवळ अध्यात्माच्या बाबतीत नाही, केवळ भक्तीच्या बाबतीत नव्हे, तर त्याच्यामध्ये आता आजच्या कार्यक्रमाला म्हणजे आयोजकच संगीत विषयाशी निगडीत आहेत. जयश्रीताई, संगीत विषय आहे, भक्तीचा विषय आहे, अध्यात्माचा विषय आहे, विज्ञानाचा विषय आहे, क्रीडा विषय आहे, कृषी विषय आहे. नवे नवे मी आपल्याला असं म्हणेल की असा कुठला विषय आहे जो मानवी जीवनाला स्पर्श करणारा असा एकही विषय नाही की जो संत श्री गुलाबराव महाराजांच्या प्रतिपादनातून सुरू केला. इतकं मोठं वाङ्मय ज्याचं अतिशय यथार्थ वर्णन परम श्रद्धेय या देशाचे पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींनी केलं होतं की विदर्भ की संत के साहित्य का मैंने दर्शन किया और मैंने अनुभव किया, अरे यह तो कागर में सागर. एका घड्यामध्ये संपूर्ण समुद्र आणून ठेवलेला आहे संत श्री गुलाबराव महाराज. आणि म्हणून अशा प्रकारचं एक मोठं साहित्यिक समुद्र संत श्री गुलाबराव महाराजांनी आपल्या करता दिला. एक प्रकारे हा सगळ्यांकरता चमत्कार. कशा प्रकारे संपूर्ण निर्मिती झाली. आणि म्हणून हे करत असताना संत श्री गुलाबराव महाराजांचं जीवन हे केवळ आता महाराष्ट्राच्या संत परंपरेमधलं जीवन ठरत नाही, तर मंडळींनो आजच्या निमित्तानं मी आपल्या अल्पशा अभ्यासाच्या नम्रतेच्या आधारे पण श्री महाराजांचा भक्त म्हणून मी आपल्याला सांगेन की संपूर्ण भारताच्या संत परंपरेमधलं एक अद्वितीय जीवन संत श्री गुलाबराव महाराजांचा नवे नवे तर विश्वाच्या व्यासपीठावर देखील ठरणार आहे. पण त्याकरता आवश्यक काही काळ जाऊ द्यावा लागेल. संतांच्या कार्याला मान्यता मिळण्याकरता देखील बराचसा काळ जाऊ द्यावा लागतो. माऊलींना संन्यासाची मुलं म्हणून तुम्ही आणि आपण हिणवलं, त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त दिलं.
आज माऊलींचं दर्शन घेण्याकरता लाखो लोक आपल्या सर्वेंद्रियाचे डोळे करतात, पण त्याच वेळेला माऊलींचं दर्शन घेणाऱ्या माणसांना तो आपल्या पापाचा परिपाक वाटला. मला अधिक त्या तपशिलामध्ये जायचं नाही, पण माऊलींचं महत्व करण्याकरता या महाराष्ट्राला 800 वर्ष लागली. तुकोबारायांचं महत्व करण्याकरता 400 वर्ष लागली. नवे नवे संत श्री गुलाबराव महाराजांचं देखील महत्व करण्याकरता अशा प्रकारचा काळ लागणारच नाही असं सांगता येणार. पण ज्या वेळेला ते महत्व लक्षात येईल त्यावेळेला संत श्री गुलाबराव महाराजांच्या पायापर्यंत तुम्ही आणि मी नव्हे तर जगातील विद्वान माणसं देखील आल्याशिवाय राहणार नाही. हा खोटा आशावाद नाही मंडळींनो, आपण लक्षात. संत श्री गुलाबराव महाराजांचं अवतार कार्य ज्या वेळेला झालं तो काळ आपण अनुभवा. त्या अगोदरची थोडीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घ्या. आपण लक्षात घ्या की आपल्या या महाराष्ट्रावर 700 वर्ष मोगलांचं साम्राज्य होतं. मोगलांनी तुमच्या आणि माझी अत्यंत प्रिय असणारी स्त्रियांची अब्रू लुटून दिली. खुद्द शिवाजी महाराजांची काकू मोगलांनी पळून दिली. अन्याय आणि अत्याचार किती टोकाला होते आपण लक्षात घ्या. महाराष्ट्र संपूर्ण समाज मरत होता पण तो मेला नाही, तो टिकून राहिला. त्याच्या परंपरा धर्म स्थानं उद्ध्वस्त केल्या गेली परंतु तो टिकून राहिला. याचं कारण विद्वान माणसं असं सांगतात की ते आक्रमण शस्त्राच्या भरोशावर. पण नंतरच्या काळामध्ये आपल्यावर इंग्रजांचं आक्रमण झालं. इंग्रजांचं आक्रमण हे केवळ शस्त्रावर नव्हतं तर ते शास्त्राच्या आधारे होतं, ते विचारांवरच झालं, ते बुद्धीवर झालं. आणि आचार्य चाणक्याचं असं म्हणणं आहे की शस्त्रापेक्षा शास्त्रावर झालेलं जे आक्रमण असतं ते फार विनाशकारी असतं. इंग्रजांनी आपल्या बुद्धीवर आक्रमण केलं, ती गुलाम करून टाकली. याचं उदाहरण आपल्याला दिसेल की मॅक्स मुल्लर अतिशय मोठं व्यक्तिमत्व निसंशय. मॅक्स मुल्लरने वेदांचा अभ्यास केला, वेदांचं भाषांतर केलं. खुद्द स्वामी विवेकानंद मॅक्स मुल्लरच्या भेटीकरता गेले आणि त्यावेळेला स्वामी विवेकानंदांचे उद्गार आहेत. मॅक्स मुल्लरनी आपल्या घराला वाराणसी हे नाव दिलेलं होतं आणि त्यावेळेला खुद्द स्वामी विवेकानंद असं म्हणतात की मी मॅक्स मुल्लरला भेटलो, मला असं वाटलंच नाही की मॅक्स मुल्लर यांना भेटतो आहे, मला असं वाटतं की मी महर्षी वसिष्ठांना भेटतो. हे खरं आहे. हे पण मॅक्स मुल्लरचं उत्तर जीवन आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मॅक्स मुल्लरची भूमिका कशी होती? मॅक्स मुल्लरनी असं म्हटलं होतं, इंडिया हॅज बीन कॉन्क्युअर्ड वन्स. भारताचा एकदा आम्ही पराजय केलेला आहे, भारताला आम्ही एकदा जिंकलेला आहे, गुलाम केलेला आहे. पण आता आम्हाला पुन्हा भारताला पराभूत करायचं आहे. इट मस्ट बी कॉन्क्युअर्ड अगेन अँड द सेकंड कॉन्क्वेस्ट मस्ट बी थ्रू एज्युकेशन. पण दुसऱ्यांदा भारताला पराभूत करत असताना आपल्याला कुठलं माध्यम वापरायचं आहे तर ते शिक्षणाचं माध्यम वापरायचं. शिक्षणाच्या माध्यमातून भारतीयांचं पूर्ण बुद्धीच भ्रमित करून टाकणं हे उद्दिष्ट मॅक्स मुल्लरने ठेवलं. आणि त्याचाच परिपाक आपण बघितला की 1836 मध्ये लॉर्ड मेकॉलीनी ज्या शिक्षण पद्धतीचा अवलंब केला त्या शिक्षण पद्धतीचा परिणाम असा झाला की चामड्यानी आणि रक्तानी भारतीय पण मनानं मात्र इंग्रजांची पिढी निर्माण झाली. आणि मग ही पिढी इथल्या सगळ्या आपल्या धर्माचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरांचा विरोध करायला लागली. त्याचा आपण आजही अनुभव घेत आहोत. इतर धर्मातली लोक आपल्या श्रद्धास्थानांवर जितकं आक्रमण करणार नाही तितकीच आपल्यातली तथाकथित पुरोगामी मंडळी त्याची चिकित्सा करत असतात. ती अन्य धर्मांविषयीतल्या अशा प्रकारच्या गोष्टींविषयी बोलणार नाही, पण तो माझा विषय नाही. पण आपल्यातलीच माणसं जेव्हा आपल्या संस्कृती, धर्म, परंपरा, मूल्य यांच्याविषयी हीन भावनेनं बोलायला लागतात, त्याचं वर्णन जे कृष्णमूर्तींनी केलेलं आहे, एक्सप्लोजन फ्रॉम इनसाइड. आपणच आपल्या सगळ्या गोष्टींना विरोध करायचा. आपण लक्षात घ्या की त्यावेळेला बंगालमध्ये राजाराम मोहन राय, महाराष्ट्रामध्ये ज्योतिराव फुले आहेत, आगरकर आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत. या लोकांनी सामाजिक सुधारणा करण्यासाठी प्रामाणिकपणे, आणि ही माणसं फार मोठी होती, प्रचंड कष्ट घेतले. पण हे करत असताना त्यांनी अनेक गोष्टींना विरोध केला. त्यांचं ठीक होतं पण संपूर्ण समाजाला असं वाटलं की याच्यातल्या 4-2 चालीरीती वाईट, म्हणजे संपूर्ण आपली भारतीय परंपराच वाईट. म्हणजे त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यातून आजही आपण निघालेलो नाही की जे जे विदेशी ते चांगलं आणि जे जे स्वदेशी ते सर्व वाईट. मला याच्याकरता आपल्यासमोर एक फार मोठं उदाहरण मांडता येईल. योगी अरविंदांचं नाव आपल्या सर्वांना माहित आहे. योगी अरविंदांचे वडील कृष्णधन घोष
आणि अरविंद आणि बारिंद्र घोष हे दोघं भाऊ होते. कृष्णधन घोष यांनी अरविंद आणि बारिंद्र या आपल्या 2 मुलांवर भारतीय वातावरणाची सावली देखील पडू नये त्या काळामध्ये म्हणून दोघांनाही विलायतेला पाठवलं. आपण लक्षात घ्या की कशा प्रकारचं वातावरण असेल. आणि या सगळ्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी पहिला सत्पुरुष जर या भारतभूमीवर कोण असेल तर ते रामकृष्ण परमहंस आहे. रामकृष्ण परमहंसांनी विविध धर्मांची साधना केली, उपासना केली, परंतु ते करत असताना आपली भारतीय साधनेविषयीचा श्रद्धा आणि आदर सर्वांच्या अंतःकरणामध्ये रुजवली, ती वाढवली. रामकृष्ण परमहंसांच्या आशीर्वादातून स्वामी विवेकानंद जर रामकृष्ण परमहंसांच्या संपर्कात आले नसते तर पूर्णपणे नास्तिक झाले असते. हे माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तीचं मत नाही, तर अनेक जाणकारांचं मत आहे. विवेकानंदांनी देखील तसं म्हटलेलं. सुरुवातीचा काळ विवेकानंद तसा आहे, अद्वितीय बुद्धिमत्ता विवेकानंदांची, परंतु त्यांच्या प्रश्नांची उत्तर देणारा अधिकार संपन्न महात्मा त्यांना मिळालाच नाही. रामकृष्ण परमहंसांकडे जेव्हा ते गेले, रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं की अरे हो, तुला जितक्या स्पष्टपणे मी बघतो आहे तितक्या स्पष्टपणे मी परमेश्वर बघितलेला आहे. ते अनुभूतीचे शब्द असल्यामुळे नरेंद्रचा त्याच्यावर विश्वास जडला आणि त्याने म्हटलं की काय हरकत नाही, आपण याची थोडी चाचणी करायला हरकत नाही. विवेकानंद देखील सुरुवातीच्या आपल्या जीवनामध्ये नास्तिक होते, निर्गुणाचा पुरस्कार करणारे आणि सगुणाचा अभेर करणारे होते. काही भारतीय धारणांविषयी त्यांच्या अंतःकरणात देखील विरोध होता, परंतु विवेकानंदांनी नंतरच्या काळामध्ये जागतिक व्यासपीठावर भारतीय संस्कृती आणि भारतीय धारणांचं जी मांडणी केली की संपूर्ण पाश्चात्य जगत त्यांच्या व्यक्तिमत्वाने वेडं झालं. आणि त्यावेळेला विवेकानंदांनी सांगितलं की भारताची माती हा माझ्याकरता सर्वश्रेष्ठ स्वर्ग आहे. द सॉइल ऑफ इंडिया इज द हायेस्ट हेवन. विवेकानंदांनी राष्ट्रवाद मांडला, त्या राष्ट्रवादाला अध्यात्माचं अधिष्ठान दिलं आणि त्या अध्यात्माला भारत मातेचं स्वरूप दिलं की त्यांची आपल्या सर्वांवर अपरिमित कृपा आहे, उपकार आहे. आणि विवेकानंदांच्या नंतर हे कार्य करणारे पूजनीय दयानंद सरस्वतींना भारतीय वेद, जगातलं एक अत्यंत प्राचीन वाङ्मय वेद, आज ते लुप्त होत चाललेलं आहे, पण त्या वेद वाङ्मयाचा पुनर्जीवन जर कोणी केलं असेल तर दयानंद सरस्वतींनी केलं. पण ते करत असताना दयानंद सरस्वतींनी पुराणाचा अभ्यास केला. दयानंद सरस्वतींविषयी पूर्ण आदर ठेवून देखील ही असहमती व्यक्त होऊ शकते. परंतु त्याच्यानंतर आम्हाला अशा एका महात्म्याची गरज होती की इंग्रजी भाषेचं ज्ञान जरी नाही, इंग्रजी विचारवंतांचा आधार न घेता भारतीय संस्कृतीमधला भारतीय धर्म, हिंदू धर्म, इथली मूल्य, वेद, शास्त्र, पुराण, म्हणजेच थोडक्यात आमच्या आचार्यांनी, ऋषींनी आणि संतांनी सांगितलेलं संपूर्ण खरं आहे हे अधिकारवाणी मी सांगणाऱ्या एका महात्म्याची आवश्यकता होती. आणि ती आवश्यकता ईश्वराच्या कृपेनं कोणाच्या रूपानं पूर्ण झाली असेल तर ज्यांच्या जीवन आणि कार्याचं आज आपण स्मरण करतो आहोत ते प्रज्ञाचक्षु, ज्ञानेश्वर कन्या, धर्म समन्वय महर्षी संत श्री गुलाबराव महाराजांच्या रूपानं पूर्ण. गुलाबराव महाराजांनी इंग्रजी भाषेचा अभ्यास केला नाही, इंग्रजी भाषा त्यांना समजत होती. डार्विन, स्पेन्सर इत्यादींचं मत त्यांनी खोडून काढलं, परंतु आर्यांचं म्हणणं खरं आहे हे सिद्ध करण्याशिवाय मला आणि माझ्या अनुयायांना दुसरं कोणतेही काम नाही हे त्यांनी अत्यंत अधिकारवाणीनं संपूर्ण जगाला सांगितलं. बुद्धीच्या आधारे प्रतिपादन केलं. तर्काने ईश्वर सिद्धी ही वेगळी संकल्पना त्यांना मांडली की ठीक आहे, तुम्हाला त्या आधारे जर ईश्वराची अनुभूती वर विश्वास ठेवता येत नसेल तर मी आपल्याला तर्कपूर्ण पद्धतीने मी आपल्याशी बोलायला तयार आहे. मी त्यांच्या पातळीवर जाऊन सगळं प्रतिपादन करू शकणार नाही, परंतु त्यांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी तर्क दिसतो. रामकृष्ण परमहंसांनी विविध धर्मांची साधना केली आणि सांगितलं की सर्व धर्मांमध्ये जे तत्व आहे ते सारखं आहे. महात्मा गांधींनी देखील म्हटलं की विविध धर्म एक ही जगह पहुंचने वाले अलग अलग रास्ते हैं और हम अगर एक ही जगह पहुंचने के लिए अलग अलग रास्ते से गए तो उसमें दुख का कोई कारण नहीं. अगदी योग्य भूमिका मांडली महात्मा गांधींनी काय किंवा रामकृष्ण परमहंसांनी काय की सर्व धर्म समान आहे. परंतु हे करत असताना त्याचा परिणाम असा झाला की सर्व धर्म समान आहे ही भूमिका आर्य धर्मानी, हिंदू धर्मांनी स्वीकारली आणि मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्मामधलं धर्मांतरण झालं की सर्व धर्म समान आहे. या पार्श्वभूमीवर संत श्री गुलाबराव महाराजांनी अत्यंत तर्कपूर्ण पद्धतीने समाजाला
शिक्षित केलं. महाराजांना कोणी प्रश्न केला माझ्यासारख्या तथाकथित एखाद्या बुद्धिवादी माणसाने की महाराज सर्व धर्म समान आहेत तर मग आपल्या धर्मात का राहावं? महाराजांनी तत्काळ उत्तर दिलं की सर्व धर्म जर समान आहेत तर मग आपला धर्म का सोडावा? बुद्धिवाद्याचं कुठल्याही प्रामाणिक बुद्धिवाद्याचं समाधान व्हावं असं हे तर्कपूर्ण उत्तर आहे. महाराज धर्माचाच विषय आहे म्हणून सांगतो की धर्माच्या बाबतीत महाराजांनी सांगितलं की आम्ही कोणाच्याही धर्मात ढवळाढवळ करणार नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की कोणीही यावं आणि आमच्या धर्मात ढवळाढवळ करावी आणि तरी आम्ही चुप्प बसावं. आज आपण बघतो पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या, अन्य राज्यांमध्ये निवडणुका होतात. मला कुठल्याही धर्माच्या विरुद्ध बोलायचं नाही, परंतु एका विशिष्ट समुदायाची वाढ जेव्हा होते आणि तसा धर्म ही वाढ झाल्यानंतर त्याची एक राष्ट्र म्हणून भारत मातेसोबत असलेली निष्ठा ही कायम राहते का, हा थोडा चिंतेचा आणि दुःखाचा विषय झालेला. म्हणून धर्मांतर हे राष्ट्रांतराला कारणीभूत होते हे आपल्याला गेल्या काही वर्षाच्या अनुभवांमधून दिसतं. जिथे जिथे या देशाशी निगडीत असलेला हिंदू समुदाय अल्पसंख्याक झाला तिथे तिथे भारत मातेविषयीच्या दुहीच्या भावना बळकट झाल्या. हा आपला इतिहास आहे, तो एक स्वतंत्र विषय आहे. त्याच्याकरता काही लोकांनी आपलं संपूर्ण जीवन भारत मातेच्या चरणी समर्पित केलं, पण त्याचा विचार संत श्री गुलाबराव महाराजांनी केला. आपण समजून घ्या. संत श्री गुलाबराव महाराज असं म्हणतात की सगळे धर्म समान आहेत हे निसंशय आहे. त्यांनी धर्म समन्वयाचा विचारच मांडलेला. ते असं म्हणतात की बौद्धांचा भिक्खू, मुस्लिमांचा फकीर आणि हिंदूंचा संन्यासी वेशानं जरी वेगळे असले तरी त्यांच्या प्रत्येकाच्या अंतःकरणातली संन्यस्त वृत्ती सारखी आहे. हे सांगणारा संत हा हिंदू संत आहे, संत श्री गुलाबराव महाराज. ते असं म्हणतात की आमच्या मुस्लिम बांधवांनी अल्लाहू अकबर ही केलेली हाक म्हणजे आमच्या भागवत धर्मामध्ये सांगितलेली लालन भक्ती आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव 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 बंधुष्य सखा त्वमेव, ही लालन भक्ती आहे, समजून घेतली पाहिजे. अल्लाउद्दीन जुवा साहेब यांचं फारसीमध्ये एक वक्तव्य आहे. ते असं म्हणतात मी गवताच्या पात्याप्रमाणे 770 वेळा जन्मलो आणि गुलाबराव महाराज असं म्हणतात की आमच्या हिंदू धर्मामधली पुनर्जन्माची थेरी याच्यापेक्षा काय वेगळी आहे, पण त्याच्याकरता ते आग्रह राहत नाही. आणि म्हणून अशा प्रकारची अनेक साम्य स्थळ त्यांनी सांगितली. म्हणजे केवळ सारखे नाहीत तर साम्य आहेत, परंतु त्यांचं प्रतिपादन आहे की ही सर्व धर्म याच्यातला सर्वात प्राचीन धर्म हिंदू धर्म आहे, आर्य धर्म आहे. आणि म्हणून आर्यांनी जी भूमिका व्यक्त केली होती त्याच्यावर देखील काही लोक आक्षेप घेतात. आपण नेहमी ऐकतो की कृण्वंतो विश्वम आर्यम, संपूर्ण जगाला आम्ही आर्य करू. आणि बरेच लोक असं म्हणतात की मग तुम्ही इथं धर्मांतर करायला निघाले होते. काही मुद्दे समजून घेतले पाहिजे. गुलाबराव महाराजांनी सांगितलं की आर्य शब्द हा वंशवाचक नाही आहे, तो गुणवाचक आहे. आर्य म्हणजे सभ्य माणूस, आर्य म्हणजे सुसंस्कृत माणूस. संस्कृतमध्ये त्याची व्याख्या केली आहे कर्तव्यम आचरम कर्यम अकर्तव्यम अनाचरम तिष्ठती प्रकृताचारे सवयी आर्य इति स्मृतः. जो आपल्या कर्तव्याचं पालन करतो आणि अकर्तव्य निषिद्ध गोष्टींचा त्याग करतो त्याला सुसंस्कृत माणूस म्हटलेला आहे. म्हणजेच आम्ही संपूर्ण जगाला सभ्य करू. इंग्रजांनी आम्हाला शिकवलं कपडे घालायला, इंग्रजांनी आम्हाला कसं राहायचं, वागायचं, बोलायचं हे शिकवलं. हा किती खोलपणा आहे, पोकळपणा आहे ते आपण समजून. अशा प्रकारचं प्रतिपादन करणारा आर्य धर्म हा जगातल्या जी धर्म आहेत त्या सर्व धर्मांच्या मुळाशी आहे, ते संत श्री गुलाबराव महाराजांचं. पण असं असताना देखील इतर धर्मांचा आम्ही कधी अभ्यास करणार नाही. संत श्री गुलाबराव महाराज असं म्हणतात जयाची उपासना तेने सांभाळावी, निषेधो तो स्वभावी आणून. आम्ही कोणाच्याही उपासना पद्धतीचा अभ्यास करणार नाही. प्रत्येकानं आपापली उपासना पद्धती सांभाळावी, पण दुसऱ्याला जबरदस्तीनं धर्मांतरित करण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्याकरता त्यांनी राजस्थानचा इतिहास दिला टॉडनी, आणि टॉडनी सांगितलं त्याचा आधार संत श्री गुलाबराव महाराजांनी दिला की हिंदू आणि मुस्लिमांचं भांडण हे धार्मिक नाहीच. आपण लक्षात घ्या, हे सांगणारे संत श्री गुलाबराव महाराज. ते असं म्हणतात टॉडचा संदर्भ त्यांनी दिलाय. टॉडनी असं म्हटलेलं आहे की हिंदू आणि मुसलमानांचं जे भांडण आहे ते हिंदूंना आपल्या प्राणापेक्षा प्रिय असणाऱ्या स्त्रियांवर मोगलांकडनं घाला घातला गेला, ते त्याचं मूळ कारण आहे, आध्यात्मिक आणि धार्मिक कारण आहे. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांची काकू मोगलांनी पळवली, यापेक्षा अधिक काय उदाहरण असायला पाहिजे आपण समजून घेऊ शकतो. संत श्री गुलाबराव महाराजांनी ते प्रतिपादन. त्यांची तर्कपूर्ण उत्तर आपण बघा. आपण शिक्षण क्षेत्रात काम करणारी माणसं, आजच्या शिक्षण प्रणालीविषयी आपल्या सर्वांच्या मनामध्ये चिंता आहे. अपेक्षित फळं आपल्याला प्राप्त झालेली नाहीये. खूप वर्षापूर्वी आहे
परंतु CSR या मासिकामध्ये एक कॉमेंट आपल्या शिक्षण पद्धतीवर आला होता. एज्युकेशन इन इंडिया इज जस्ट लाईक अ प्लांट विच गिव्स फ्लावर्स बट बियर्स नो फ्रूट. अशा प्रकारची अफलदायी ही शिक्षण पद्धती आहे. संत श्री गुलाबराव महाराजांनी अत्यंत तर्कपूर्ण पण सटीक अपेक्षा शिक्षणाकडून व्यक्त केल्या आहेत. श्री महाराज असं म्हणतात की सुसंस्काराचं दान देतं ते शिक्षण. आपण जे वारंवार म्हणतो की माणूस आज सुशिक्षित होतोय, आपण सुसंस्कृत होत नाहीये, ती संपूर्ण चिंता गुलाबराव महाराजांनी एका व्याख्यामध्ये आणून ठेवली. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहे. गुलाबराव महाराजांनी त्यावेळेला तर्कपूर्ण पद्धतीने उत्तर दिलं. कोणता शेतकरी प्रगती करू शकत नाही. श्री महाराज असं म्हणतात की जो वरच्या पाण्यावर अवलंबून असतो. आमच्यावर खूप टीका केली जाते की आमच्या इथं पुरुष संस्कृती आहे आणि वैवाहिक जीवनामध्ये पतीला परमेश्वर मानला गेलेला आहे. पण संत श्री गुलाबराव महाराजांचं उत्तर यामधलं बघा. ते असं म्हणतात की भलेही पत्नीने आपल्या पतीला परमेश्वर मानावं, पण पतीने मात्र स्वतःला चुकूनही परमेश्वर समजू नये. किती सुंदर आणि समन्वय करणारं उत्तर संत श्री गुलाबराव महाराजांचं. संत श्री गुलाबराव महाराजांना कोणीतरी प्रश्न विचारला की आपण भगवंताची भक्ती करा असं म्हणतात, देव कुठे आहे, ईश्वर कुठे आहे? महाराजांनी सांगितली की जिथे ज्याची श्रद्धा असेल तिथे देव आहे. प्रल्हादाला तो खांबात दिसला, तिथं देव आहे. आमच्या क्रांतिकारकांना तो भारत मातेमध्ये दिसला, तिथं देव आहे. ज्याला जिथं देव दिसेल तिथे, पण तिथं शुद्ध पूर्ण समर्पण असलं पाहिजे. तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार. म्हणून अशा प्रकारच्या अनेक तर्कपूर्ण उत्तराच्या माध्यमातून संत श्री गुलाबराव महाराजांनी तुम्हाला आणि मला जागृत केलं, शिकवलं आणि सांभाळलं. तीच वाट प्रशस्त होत पलीकडच्या काळामध्ये जाणार आहे. आणि म्हणून श्री राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि संत श्री गुलाबराव महाराजांवर अत्यंत निश्चित श्रद्धा असणारे परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज असं म्हणतात की आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों, संपूर्ण विश्व को समन्वय की भूमिका पर आना पड़ेगा और उस वक्त इस भूमिका को आधार खोजने के लिए उन्हें हिंदुत्व की ओर आना पड़ेगा और उस वक्त हिंदू धर्म को भी अपना आधार खोजने के लिए संत श्री गुलाबराव महाराज के चरणों का आश्रय लेना पड़ेगा. और फिर जब हम संत श्री गुलाबराव महाराज के चरणों का आश्रय लेंगे तब हमको वो समन्वय के सूत्र प्राप्त होंगे कि जिसके माध्यम से संपूर्ण विश्व में शांति का अनुभव हम सब लोग कर सकें. ते असं म्हणतात की जगी वेदांचे वैभव जगा दाविण्यासाठी माधुर्य भक्तीचे गीत घेऊन उठी ज्ञानेश्वर कन्या भूमीवरी अवतरली विश्वात समन्वय पहाटा. वैज्ञानिक डॉक्टर विजय भटकरांनी म्हटलं की संत श्री गुलाबराव महाराजांच्या वाङ्मयाचं भाषांतर जसं दुसऱ्या भाषांमध्ये होत जाईल, जगातल्या विविध भाषांमध्ये होईल, तितकं जगातला सगळा समुदाय या वाङ्मयावर उड्या मारल्याशिवाय राहणार नाही. आपण लक्षात घ्या की या वाङ्मयाची ताकद, या वाङ्मयाचं सामर्थ्य कशा प्रकारचं. संत श्री गुलाबराव महाराजांचं हे बौद्धिक विद्वत्तापूर्ण रूप आहे, परंतु त्यांचं अंतःकरण मात्र भक्तीचं आहे. आपण सर्वांना माहित आहे श्री महाराजांच्या त्या जीवनाविषयी अनेकांना फार अप्रूप असतं की श्री महाराज पुरुष, परंतु त्यांनी म्हटलं की ज्ञानेश्वर तात आणि श्रीकृष्ण पत्नी सौभाग्य संपत्ती नित्यमच. श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलेली मधुरा भक्तीचा आविष्कार संत श्री गुलाबराव महाराजांच्या जीवनामध्ये. भगवान श्री ज्ञानोबाराया ज्ञानेश्वर माऊली हे माझे गुरु आहेत, नवे ते माझे तात आहेत, माझे वडील आहेत, आणि भगवान गोपाल कृष्ण हे माझे पती आहेत. अशा प्रकारचा हा भाव संत श्री गुलाबराव महाराजांचा होता. आध्यात्मिक दृष्टीने ते असं म्हणाले की पूर्व संत श्री भगवान गोपाल कृष्णांच्या सोबत ज्या गोपी होत्या त्या गोपींमध्ये मी पंचलतिका नावाची गोपी आहे. गोपींचं प्रेम मला आपल्याला सांगू द्या, कदाचित काही तरुण मित्र माझे या ठिकाणी असतील. गोपींचं प्रेम हे अत्यंत शुद्ध प्रेम आहे. स्त्री पुरुषांचं वैवाहिक जीवनामध्ये जे प्रेम असतं त्या प्रेमाला विषयाची जोड आहे, परंतु या विषयाच्या पलीकडे जाऊन देखील प्रेम करता येतं. ते आपल्यापैकी अनेक सत्पुरुषांनी सिद्ध केले. परमश्रद्धेय महाराष्ट्रामधले संत रामदासी संत प्रल्हाद महाराज यांनी वैवाहिक जीवनामध्ये देखील सुद्धा कधीही विषयाचा विचार केला नाही. त्याचं सेवन करण्याचा भाग तर फार दूर राहिला. हा इतिहास आपण तपासून बघा. खुद्द संत श्री गुलाबराव महाराजांच्या जीवनामध्ये जोपर्यंत त्यांना गुरु समान असणाऱ्या एका मातेने आग्रह केला नाही तोपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा संबंध आपल्या वैवाहिक जीवनामध्ये केला नाही. त्या आग्रहानंतर देखील सुद्धा शास्त्राला धरून संतती असली पाहिजे, मग त्यानंतर त्यांना एक
पुत्र प्राप्त झाला. कदाचित आपल्याला ही संत जीवनातली उदाहरणं वाटतील, परंतु आपल्याला मला सांगू द्या की जुन्या पिढीतल्या सगळ्या मंडळींना माहित आहे, स्वर्गीय जयप्रकाश नारायण यांनी देखील आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचा मार्ग स्वीकारला होता. अशी अनेक उदाहरणं देता येतील. सांगायचा मुद्दा एवढाच की विषयांच्या पलीकडे देखील जाऊन स्त्री पुरुषाचं प्रेम असू शकतं. आपण मी त्या पातळीवर आहे म्हणून असं असूच शकत नाही असं म्हणणं हे जरा करंटेपणाचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं प्रेम गोपींचं भगवान गोपाल कृष्णांवर होतं. आणि ते प्रेम त्या गोपींचं होतं. त्या गोपींमध्ये पंचलतिका नावाची गोपी भगवान गोपाल संत श्री गुलाबराव महाराज होते. आणि म्हणून ज्या वेळेला ते गुलाबराव महाराज म्हणून आले त्यावेळेला देखील ते जेव्हा हळदी कुंका इत्यादी प्रसंगी जात असत तेव्हा भगवान गोपाल कृष्णाचा पती म्हणून नावाचा उच्चार करत असत. जेव्हा त्यांना इतर माता भगिनी उखाणा घेण्याचा आग्रह करत असत तेव्हा ते म्हणत असत, नाव घ्या म्हणायला निगम झाले भाट आणि पंचलतिकेच्या दरबारी श्रीकृष्णाचा थाट. नाथांची करणी शेषावर धरणी आणि पंचलतिकेचे चित्त श्रीकृष्णाचे चरण, हा त्यांचा भाव होता. हा माधुर्य भाव आहे. आणि हा भाव असल्यामुळे मग ते साक्षात जरा आपण थोडस या भक्तीच्या प्रांतामध्ये त्यांचं भक्तीचं हृदय जरा समजून घेऊ. आणि मग त्यावेळेला त्यांच्या ज्या विविध रचना झाल्या त्यामध्ये ते भगवान गोपाल कृष्णांशी खुद्द भांडतात. त्यावेळेला जो आपल्याला सामान्य जीवनामध्ये दिसणारा सवती मत्सर त्याचं देखील वारस त्यांना शिरल्यासारखं ते दाखवतात. आणि त्यावेळेला ते भगवान गोपाल कृष्णांना म्हणतात, ठाऊक मी तुम्हा आंधळी गवळण येता वृंदावनी मद नाही. मी आंधळी आहे, मला वृंदावनाला येता येत नाही, पण तुम्ही माझा स्वीकार केलाय ना. धडशा कामिनी बहु नारणा तुम्ही वृंदावनी सय देता, माझी काय तुम्हावरी नाही सत्ता ऐसे नंदसुता स्वयंसा. पण मी आंधळी आहे म्हणून माझा अव्यय करता, माझ्याकडे दुर्लक्ष करता. आळंदी जाऊन सुखाने राहीन आणि चरण सेवेन श्री गुरुचे आणि गुरुकृपेत तुम्हा तेथी आळणीनं. ज्ञानेश्वर पूर्ण 57. माझे वडील ज्ञानेश्वर महाराज आहेत. माझे वडील ते असे जसे सामान्य नाही आहेत. मी तिथे जाईल, माझे सद्गुरू आहे आणि तिथे येऊन मला तुम्हाला सन्मानाने न्यायला भाग पडेल. हे माझ्या सद्गुरूंचं आणि माझ्या वडिलांचं सामर्थ्य आहे. सामान्य व्यवहारामध्ये देखील सुद्धा एखाद्या स्त्रीचा अभिमान जर पतीकडून डिवसला गेला तर ती त्यावेळेला सांगते की मला असं तसं समजू नका, माझे वडील असं आहे, माझा भाऊ असा आहे. हाच भाव संत श्री गुलाबराव महाराजांनी त्या ठिकाणी व्यक्त केला. गुलाबराव महाराजच्या वाङ्मयाविषयी बोलत असताना आदरणीय लता दिदी असं म्हणाल्या की मी गुलाबराव महाराजांचं चरित्र वाचलं आणि त्यांच्याविषयी काही लिहायला गेली तर माझी लेखणी गळून पडली आणि त्यांच्याविषयी मी काही बोलायला जाते तर माझी जीभ लुळी पांगली पडते. म्हणजे तू लक्षात, अनेक संतांच्या जीवनाचं चरित्र लेखन ज्यांनी केलं, अनेक संतांचा सहवास ज्यांना लाभला आणि जी माझी अशी धारणा आहे की जे स्वतः देखील संत होते असे लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, संत वाङ्मयाचे जे अभ्यास आहेत त्यांना त्यांची योग्यता माहित असते. त्या पांगारकरांनी असं म्हटलंय की मी अनेक संतांचं जीवन बघितलं पण गुलाबराव महाराजांसारखं जीवन मला बघता आलं. त्यांच्याबद्दलची गंमत देखील मी आपल्याला निमित्तानं सांगू शकतो. जेव्हा पांगारकर पहिल्यांदा गुलाबराव महाराजांच्या दर्शनाला गेले त्यावेळेला बरीचशी मंडळी त्यांच्या सोबत होती. त्यांनी नमस्कार केला. पांगारकर देखील नमस्कार करायला गेले. त्यावेळेला संत श्री गुलाबराव महाराजांनी त्यांचा हात हातात घेतला, त्यांच्या नाडीवर बोट ठेवलं आणि श्री महाराज असं म्हणाले की आपण पांगारकर आहात. नाडीतून पांगारकरांना ओळखलं. अशा प्रकारचा प्रसंग संत श्री गुलाबराव महाराजांच्या जीवनामध्ये. वाठोडा शुक्लेश्वरला गुलाबराव महाराजांनी श्रीमद भागवतामध्ये भगवान गोपाल कृष्ण पती म्हणून मिळावा याकरता जे कात्यायनी व्रत केलं ते संत श्री गुलाबराव महाराजांनी केलेलं आहे. हे व्रत करणारे माधुर्य भक्तीच्या क्षेत्रात ते व्रत करणारे संत श्री गुलाबराव महाराज एकमेव अद्वितीय आहे. आणि ते व्रत करत असताना वाठोडा शुक्लेश्वरला गंगा नदीच्या किनारी जेव्हा ते व्रत संत श्री गुलाबराव महाराज करत होते त्यावेळेला त्या ठिकाणी श्री पांगारकर अमरावतीतल्या शिक्षण क्षेत्रातल्या काही आपल्या 4-2 मित्रांना घेऊन गेले आणि त्यावेळेला संत श्री गुलाबराव महाराजांनी पांगारकरांना विचारलं की आज मी कोणत्या विषयावर बोलू. आणि त्यावेळेला ज्ञानेश्वरीतील एक ओवी पांगारकरांनी सांगितली आणि त्यावर प्रसंग असा आहे की नंतर तासभर संत श्री गुलाबराव महाराज अस्खलितपणे 1 तास पद्यमय भाष्य करत होते. श्री महाराजांचं वाङ्मय कशा प्रकारे जन्माला आलेलं असेल त्याची आपण कल्पना. पण हे जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की 1901 मध्ये साधारण श्री गुलाबराव महाराज आळंदीला गेले आणि आळंदीला माऊलींच्या समाधी समोर ते बसलेत.
जवळपास 3 दिवस पर्यंत त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला. आणि त्यांनी असं म्हटलं की हे माऊली, मी तुम्हाला पितृस्थानी मानतो, तुम्ही माझे सद्गुरू आहात, तुम्ही माझे वडील आहात, पण मी हे मानतो आपण माझा स्वीकार केला किंवा नाही हे अजून कळलं नाही. याची साक्ष संपूर्ण जगाला देऊ द्या की तुम्ही देखील माझा स्वीकार केला, आणि तुम्ही जर माझा स्वीकार करणार नसाल तर मग माझ्या या जीवनाला काही अर्थ नाही. याच ठिकाणी मी आता प्राण सोडले. 3 दिवसानंतर प्रसंग असा आहे की माऊलींनी प्रत्यक्ष येऊन संत श्री गुलाबराव महाराजांना आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या नामाचा मंत्र दिला. माझा सद्गुरु करुणाघन आळंदीपती कल्याण निधान, जेणे आपुल्या नामाचा मंत्र देऊन कृतार्थ केले मदत. आणि त्यानंतर श्री गुलाबराव महाराज असं म्हणतात की मला कोणत्याही शास्त्राचा विचार करण्याची गरज पडली, मी कुठल्याही शास्त्राचं स्मरण करावं आणि ते संपूर्ण शास्त्र माझ्या समोर उभं राहा. पण त्या अगोदर मला सांगू द्या की ही नंतरचा कृपेचा विषय आपल्याकडे नंतरचा आहे. पहिले संत श्री गुलाबराव महाराजांनी गावोगाव फिरून अभ्यास केलेला आहे हे मला आपल्याला सांगू. संत श्री गुलाबराव महाराज नागपूरला असताना एकदा त्यांनी आपल्या प्रतिपादनामध्ये नारद पांचरात्र या ग्रंथाचा संदर्भ दिला. आणि त्या ग्रंथाचा संदर्भ दिल्यानंतर तो ग्रंथ कुठे असेल तर नागपूरच्या भोसले ग्रंथालयामध्ये अमुक क्रमांकाच्या अलमारीमधले अमुक क्रमांकाचा तो ग्रंथ आहे. इतका सविस्तर त्या ठिकाणचा संदर्भ दिलेला आहे. आपण त्यांच्या सामर्थ्याची जाणीव आपल्याला येऊ शकतं. संत श्री गुलाबराव महाराजांना हे अपेक्षित नव्हतं. ते असं म्हणतात की तुम्ही माझ्या ज्ञानावर भाळाल पण माझ्या शक्तीची तुम्हाला कदाचित जाणीव नसेल. ज्याची ज्याची माझ्यावर श्रद्धा असेल त्याला त्याला माझ्या शक्तीचा परिचय केवळ याच जन्मामध्ये नव्हे तर अनंत जन्मामध्ये येत राहील. ही माझी आपल्या सर्वांना आव्हान आहे, ही खात्री आहे संत श्री गुलाबराव महाराज. आणि म्हणून आपण बघितलं असेल की रामचंद्र बापू मोड माधांचे संत श्री गुलाबराव महाराजांवर त्यांचा निश्चिम श्रद्धाभाव, त्यांचं जीवन संपलं, अंतकाळ जवळ आला. आपल्याला देखील लक्षात येतं कधी कधी की आता आपला अंतकाळ जवळ आलेला आहे. रामचंद्र बापू मोडांना लक्षात आलं. त्यावेळेला रामचंद्र बापू मोडांना गुलाबराव महाराज म्हणाले की बापू तुमचा अंतकाळ जवळ आलेला आहे, पण इतक्यात तुम्हाला जायचं नाही कारण की तुमची साधना अपुरी राहिलेली आहे. आणि त्यावेळेला शीलामृताचं अनुष्ठान करून रामचंद्र बापू मोहडांचं आयुष्य संत श्री गुलाबराव महाराजांनी वाढवलं. परंतु सांगितलं होतं की वाढलेल्या आयुष्यामध्ये फक्त संत आपल्याला साधना करायची आहे तेवढी साधना पूर्ण केली आणि मग रामचंद्र बापू मोहडांनी आपला निरोप घेतला. काशीच्या कैवल्य मठाचे प्रमुख कृष्णानंद सरस्वती महाराष्ट्रामध्ये आले. त्यांनी संत श्री गुलाबराव महाराजांचं दर्शन घेतलं आणि संत श्री गुलाबराव महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर ते असं म्हणाले, वस्तुतः पहिल्यांदा श्री महाराज त्यांच्या दर्शनाला गेले होते, परंतु जाताना ते असं म्हणाले गुलाबराव महाराजांना की महाराज ज्या वेळेला माझी अशी इच्छा आहे, माझ्या 2च इच्छा फक्त आता आयुष्यामध्ये आहेत. एक इच्छा अशी आहे की आपण कधीतरी काशीला येऊन माझ्या मठाला आपला चरणस्पर्श करावा, आणि दुसरी इच्छा अशी आहे की अंतकाळी जशा प्रकारचं स्मरण असेल तशी माणसाला पलीकडची गती प्राप्त होते, अंतकाळी मात्र मला आपलं स्मरण असलं पाहिजे. एवढी कृपा आपण माझ्यावर करा. आपण लक्षात कुठल्याही क्षेत्रातला माणूस असतो, संगीत क्षेत्रातली माणसं असल्यामुळे सांगतो, अलाहाबाद विद्यापीठामध्ये डॉक्टर प्रेमलता शर्मा संस्कृतच्या आणि संगीताच्या सारख्या जाणकार विदुषी होत्या. आणि ज्या वेळेला त्यांनी संत श्री गुलाबराव महाराजांचा गानसोपान ग्रंथ वाचला त्यावेळेला त्यांनी आपले सगळे पदव्युत्तर वर्गाचे तास स्थगित केले आणि 7 दिवस पर्यंत संस्कृत मधला गानसोपान हा ग्रंथ आपल्या संगीत विषयातील विद्यार्थ्यांना समजून सांगितला. हा गानसोपान नावाचा ग्रंथ संत श्री गुलाबराव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या आज्ञेने निर्माण केलेला आहे. जवळपास 1914 ला त्याची निर्मिती झाली. सोपान म्हणजे एक थोडं 5 मिनिटं बोलू का? नाही सर, बोला ना, बोला सर. एक 5 मिनिटं अजून चालतील ना घेतले तर? चालतील. तेव्हा हा ग्रंथ त्यावेळेला त्यांनी निर्माण केला. आज आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. संत श्री गुलाबराव महाराजांचं त्यावेळेला प्रतिपादन की सर्व रोगांच्या मुळाशी अधर्म आणि जे काही वेगवेगळे प्रमाद आपण प्रकृतीच्या विरोधात करत असतो ते कारण.
सर्वेषामपि रोगाणाम अधर्म अधर्म कारणम महत्. अधर्म हाच त्याच्याशी कारण आहे. आपल्याला बऱ्याच वेळा या गोष्टींचं महत्व आधुनिक काळामध्ये वाटत नाही. आणि ते असं म्हणतात, धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम खलु कारणम. आरोग्य हाच त्याचा मूळ भाग आहे. परंतु आरोग्याचा संबंध करत असताना आयुर्वेदामध्ये आपल्याला माहित आहे की कफवात पित्त हे तीन दोष सांगितले आहे की याच्या आधारे आपलं आरोग्य बिघडते, असंतुलित झाले. संत श्री गुलाबराव महाराज याच्या पलीकडे गेले आणि संत श्री गुलाबराव महाराजांनी सांगितलं की केवळ कफवात पित्त बिघडल्याने तुमचं आरोग्य बिघडतं असं नव्हे, तर तुमच्या अंतःकरणामध्ये जे विकार निर्माण होतात त्या विकारांनी तुमचं आरोग्य बिघडतं. मनोविकारवाद हे देखील अनारोग्याला कारण आहे. हे आपण आधुनिक काळामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये आज सगळेजण आपण प्रयत्न करत असताना लक्षात घेण्याची गरज आहे. केवळ औषधाने आरोग्य प्राप्त होत नाही हे आता मॉडर्न मेडिसिनने देखील मान्य केले. आणि म्हणून त्यावेळेला संत श्री गुलाबराव महाराज असं म्हणतात की तीव्र मनोनिर्धारांनी देखील आजारांवर मात करता येते. आज देखील आपण बघतोय की काही काही वेळा वर्तमानपत्रामध्ये आमचे पत्रकार बंधू काही गोष्टी, काही वृत्त सांगतात की अमक्या ठिकाणी अमक्या आजी होत्या, परंतु त्यांनी मनोनिर्धाराने कोरोनावर मात केली. मनाचा भाग फार महत्वाचा आहे. डॉक्टर अरविंद बावडेकर कॅन्सर स्पेशालिस्ट होते. अनेक लोकांच्या आजारांचं निदान करायचे, परंतु एक दिवस त्यांना स्वतःला दुर्दैवाने कॅन्सरने ग्रासलं आणि त्यानंतर मग त्या कॅन्सरमधून मुक्त होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार त्यांनी कॅन्सरवर मात केली, कारण की किमान 10 वर्षानंतर त्यांनी सामान्य जीवन ते जगले. अरविंद बावडेकरांनी कॅन्सर माय कंपेनियन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये डॉक्टर अरविंद बावडेकर कॅन्सर स्पेशालिस्ट, मॉडर्न मेडिसिन चे अत्यंत ज्येष्ठ अधिकारी आणि स्वतः त्या आजारातून ते गेले. ते असं म्हणाले की मला कॅन्सर का झाला याची जेव्हा मी शहानिशा केली तेव्हा मला या निष्कर्षावरच यावं लागलं की माझ्या अंतःकरणामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे विकार असतील ते विकारांचा रोल यामध्ये होता. कॅन्सर माय कंपेनियन गुलाबराव महाराजांनी त्यावेळेला प्रतिपादन केलं. आणि या मनोविकारापासून माणसाचं मन परावृत्त करण्यासाठी, ते शांत करण्यासाठी, ते स्थिर करण्यासाठी ते सात्विक केलं पाहिजे. आणि ते सात्विक करण्यासाठी भगवंताच्या भक्तीचं अधिष्ठान आपण आपल्या जीवनाला दिलं पाहिजे. त्याच्याकरता सद्गुरूंकडे गेलं पाहिजे आणि सद्गुरूंची उपासना करून त्याच्याकरता ढोंगी बुवाबाजांचा नायनाट केला पाहिजे. गुलाबराव महाराजांचा एक स्वतंत्र ग्रंथ आहे, ढोंगी बुवाबाजीचा दंभस्फोट. त्यांनी सगळं त्याचा निषेध केला. आणि अशा प्रकारे मी जी महाराष्ट्रामध्ये संत परंपरा आहे, भागवतधन्य संत परंपरा आहे, या संत परंपरेच्या आश्रयाला जाऊन ज्यांच्या ठिकाणी आपली श्रद्धा असेल त्या श्रद्धेतून आपल्या आराध्य दैवताशी आपलं नातं जोडून घ्यावं. पण ते करत असताना आपल्या जननीला आणि जन्मभूमीला न विसरता आपलं सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य देखील त्याच ससोटीनं आपण केलं पाहिजे. अशा प्रकारची एक विलक्षण व्यापक भूमिका. आणि हे जर केलं तर संपूर्ण जगामध्ये आपल्या भारत भूला अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं स्थान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज जे आपण सर्वजण आपले जीवन वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत याच्यामधून आपण निश्चितपणे बाहेर पडणार आहे. पण त्यावेळेला आपल्याला खंत असेल की आपली काही अत्यंत प्रिय आणि जवळची माणसं आपण गमावलेली असेल, परंतु यानंतर देखील हे संकट पूर्ण संपलेलं नसेल. माणसाच्या मनामध्ये असणारी अशांती हे फार मोठं संकट असेल. आणि त्यावेळेला संत श्री गुलाबराव महाराज असं म्हणतात की संपूर्ण आर्यावर्तामध्ये शांतीसाठी जगाला भारत देशाकडे यावं लागेल. आणि त्याकरता आपण आपला अध्यात्माचा जो विषय आहे तो विषय कायम ठेवला पाहिजे. नाही तर संपूर्ण जग आपल्याकडे आशेने येईल आणि आपणच आपला ठेवा गमावलेला असेल असं होऊ नये. त्याच्याकरता संत श्री गुलाबराव महाराजांचं वाङ्मय अत्यंत दिशादर्शक आहे आणि आपल्या सर्वांना आश्वस्त करणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला असं म्हणेल की संत श्री गुलाबराव महाराजांच्या वाङ्मयाचं, त्यांच्या जीवन कार्याचं चिंतन करत असताना आपण आपल्याला श्रद्धास्थानी असलेल्या संतांच्या आशीर्वादाने आपल्या हा मानवी जीवनाचा मार्ग प्रशस्त करावा आणि याची डोळा अत्यंत आनंदाचा अनुभव घ्यावा. त्याकरता समस्त संतांनी आणि संत श्री गुलाबराव महाराजांनी, स्वर्गीय राम शेवाळकरांनी आणि दादासाहेब तारेंनी आपल्याला आशीर्वाद प्रदान करावा. अशा प्रकारची एक प्रामाणिक मनोकामना या ठिकाणी व्यक्त करून आणि आपणा सर्वांना, कुलकर्णी परिवाराला मनपूर्वक धन्यवाद देऊन आपणा सर्वांची रजा घेतो. संत श्री गुलाबराव महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
खूप सुंदर व्याख्यान सर. आणि अतिशय विस्तृत आणि व्यापक असे संदर्भ देऊन आपण आम्हाला संत गुलाबराव महाराजांचा जीवन परिचय घडवून दिला, त्यासाठी धन्यवाद. यानंतर मी कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्याकरिता माझी आई डॉक्टर सौ जयश्री विश्राम कुलकर्णी यांना आमंत्रित करतो. हॅलो, नमस्कार सर्वांना. माझा आवाज ऐकू येतो? हो हो हॅलो. येतोय. हा. सर्वप्रथम विद्येची आराध्य देवता माता सरस्वतीला नमन करते. रामकाका व दादा यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करते. आजच्या या अतिशय सुंदर व्याख्यानोत्सवाचे सन्माननीय वक्ते डॉक्टर अरविंद देशमुख सर यांचे मी मनपूर्वक आभार मानते. त्यांनी आम्हाला अतिशय सुंदर भाषेमध्ये गुलाबराव महाराजांचं जीवन आणि कार्य समजावून दिलं. हा कार्यक्रम आपल्या सर्वांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करणारे डॉक्टर रवी सातबाई सरांचे मी मनपूर्वक आभार मानते. कार्यक्रमाची सुंदर पत्रिका तयार करून देणारे श्री आनंद भटुरकर यांचेही मनपूर्वक आभार. आपल्या सुमधुर आवाजात अभंग सादर करणाऱ्या प्राध्यापक सोनाली कलोती यांचेही मनपूर्वक आभार मानते. यानंतर ज्यांच्या सुमधुर आवाजात आपण पसायदान ऐकणार आहोत त्या प्राध्यापक डॉक्टर योगिनी सोनटक्के यांचेही आभार मानते. आज या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करणारे सर्व आप्तस्वकीय, मित्रगण, विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, संस्थेतील सन्माननीय सदस्य आणि श्रोत्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता होईल, तर पसायदान गायना करता डॉक्टर योगिनी सोनटक्के यांना मी विनंती करते. धन्यवाद. डॉक्टर योगिनी सोनटक्के. हॅलो, नमस्कार सर्वांना. माझा आवाज येतो आहे? मॅडम, आवाज येतोय माझा? हो हो हो, येतोय. येतोय येतोय येतोय. म्हणा म्हणा. सर्वप्रथम मी डॉक्टर योगिनी सोनटक्के सर्वांना नमस्कार करते. वक्ता दशसहस्रेषु राम शेवाळकर काका व आमचे आधारवड पितृतुल्य दादासाहेब तारे यांच्या अभिवादन करते. उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि माझे गुरुवर्य यांना मी नमन करते. आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री विश्रामजी कुलकर्णी सर, माझ्या मोठ्या भगिनी डॉक्टर जयश्री कुलकर्णी तसेच चिरंजीव गंधार यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी मला या ठिकाणी या संगीत सेवेची संधी दिली. आणि माझ्या पसायदानाला सुरुवात करते. वाक्यज्ञे तुम्ही मज द्यावे पसायदान जे फळांची व्यंकटे सांडो तया सत्तर मीरती वाढो भूता परस्वरे पडो मैत्र जीवा दुरितांचे तिमिर जा विश्वस्वधर्म सूर्य पाहू जो जे वांछेल तो ते लाभो प्राणीचा वर्षत सतंगळे ईश्वर निष्ठांचे मांडे आले अनवरत भूमंडळी भेट तो चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्ण पियुषा चंद्रमेचे अरांचना मार्तंड से तापहीन
सदा सज्जन सोय रे हो बहुना सर्व सुखी पूर्ण होने तुम्ही लोके भज जो आदि पुरखी असंगिता आणि ग्रंथोपजी दिले विशेषे लोके दृष्टा दृष्ट विजयी हो आवे जे एक म्हणे श्री विश्वेश्वराये आहोरी दान प्रसाद येडीवरे ज्ञान देवे सुखिया जा सुखिया जा